ऑफिशियल इन्स्टिट्यूट्स मधनच तुम्ही त्यांना डिग्री दिली आहे ना. तुम्ही स्किल नाही आहे तर डिग्री दिली कशी? एकदा जर तुम्ही डिग्री दिली तर तो मनुष्य म्हणणारच मला की ऑफिसमध्ये बसून काम करायचंय किंवा मला एसी मध्ये बसून काम करायचंय, कारण माझी प्रतिष्ठा आता वाढली आहे. काही काही ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्किल असले लागलेले इंजिनियरला, तिथेही कमतरताच आहे, तरी पण एवढे इंजिनियर्स अनएम्प्लॉइड आहेत. बरोबर आहे. याचा अर्थ कुठेतरी तुमचं स्किल मिसमॅच खूप जास्त आहे. लोक एवढा प्रवास करून जर मी कामावरती जाणार तर मी ऑलरेडीच थकलेली असणार. त्याच्यामुळे जर 7-8 तास काम केलं तरी माझी प्रोडक्टिव्हिटी तेवढी राहणार नाही. आपल्याकडे असं वाटतं काय लोकांना की एम्प्लॉयरला फ्रीडम असेल ना की एम्प्लॉयर काढूनच टाकणार लोकांना, पण असं नसतं. कारण जर ती फ्लेक्झिबिलिटी दिली तरच एम्प्लॉयर पहिल्यांदा लोकांना घेणार. पेरोल आणि परमनंट मधला डिफरन्स काय आहे? पेरोल म्हणजे दोन्ही साईडने एम्प्लॉई पण एम्प्लॉयरला सांगू शकतो की मला दुसरा चांगला जॉब मिळालाय, मी जातो. एम्प्लॉयर पण एम्प्लॉईला सांगू शकतो की म्हणजे माझा आयदर बिझनेस बरोबर होत नाहीये किंवा तू चांगलं काम करत नाहीये, व्हॉटेव्हर, मी तुला आता नोटीस देतोय. दोघांनाही जणांना फ्रीडम. आता हे दिवस गेले की नोकरी मिळाली आणि आयुष्यभर माझी हीच नोकरी राहील. हे जे पूर्वीची मिडल क्लासची संकल्पना होती की आता एकदा नोकरी घेतली की आता झालं, सेटल झालं आणि त्याच्यामध्येच मी आयुष्यभर, ते दिवस गेलेत आता. नमस्कार, मी विनायक पाचलत आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं काही महत्वाच्या विषयांवरती बोलण्यासाठीचा आजचा हा बिहाइंड द सीन्सचा विशेष एपिसोड आहे. आणि माझ्याबरोबर थेट चेन्नईहून जॉईन होत आहे डॉक्टर विद्या महामरे मॅडम. मॅडम, स्वागत आहे थिंक बँक वरती पहिल्यांदाच. मॅडम ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट मध्ये चेन्नईमध्ये इकॉनॉमिक्स शिकवतात, रिसर्च करतात. मिंट या प्रख्यात वर्तमानपत्रात आणि इतरही अनेक ठिकाणी त्या सातत्यानं लिहित आल्या. त्याच्यामध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंडचा विषय आहे, महिलांचा विषय आहे, स्किल्स नोकऱ्या यांचा विषय आहे. याच्या आधी त्या क्रिसिलमध्ये प्रिन्सिपल इकॉनॉमिस्ट होत्या. जवळपास 25 ते 30 वर्षाचा त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. त्यामुळं गेल्या 80 वर्षात भारताने इकॉनॉमिकली काय प्रगती केली आणि येथून पुढचे डेमोग्राफिक डिव्हिडंडचे प्रश्न काय आहेत, या दोन्ही विषयी मला मॅडमशी बोलायचं आहे. स्वागत आहे थिंक बँक वरती आणि थँक्यू व्हेरी मच, तुम्ही चेन्नईवरून जॉईन होत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की भारताची 79 वर्ष आपण बघितली, 80वा स्वातंत्र्य दिन झाला, तर भारत कुठपर्यंत आलाय, इकॉनॉमिकली आत्ताची परिस्थिती काय? सर्वप्रथम मला या चर्चेसाठी बोलवल्याबद्दल खूप धन्यवाद विनायक. व्हेरी हॅपी टू बी हिअर. आपण गेल्या 80 वर्षामध्ये खूप प्रगती केली आहे आणि कदाचित नवीन पिढीला त्याची जाणीव नसेल, कारण हल्ली इतिहासामध्ये किंवा समाजशास्त्रामध्ये वगैरे मला माहिती आहे पुस्तकांमध्ये हल्ली काय असतं, पण कदाचित हल्लीची पिढी आता म्हणजे 90मध्ये 2000 मध्ये वगैरे माझी स्टुडंट्स पण तेव्हा ते जन्मलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा परिस्थिती काय होती हे सिम्पली लोकांना माहिती नाहीये हल्लीच्या पिढीला. फॉर एक्झाम्पल 1947 मध्ये ॲव्हरेज एज लाईक आपण जेवढं जगू शकतो ते वय फक्त ऑन अन ॲव्हरेज 32 वर्ष होतं. त्या 32 वर्षानंतर आता ते ऑलमोस्ट 72 वर्ष झालंय. म्हणजे ऑफकोर्स त्याच्याबरोबरच जे बऱ्याच रोगांमुळे जी माणसं दगावायची खूप लहान वयामध्ये, लहान मुलं, मग त्याच्यामध्ये देवी असू दे किंवा नंतर पोलिओ असू दे, ह्या सगळ्याचं इरॅडिकेशन आपण केलंय. आपण आपल्याला जे आपण दारिद्र्य म्हणतो म्हणजे गरिबी आणि त्याच्याहूनही जास्ती म्हणजे दारिद्र्य, त्याचा ॲब्सोल्यूट पॉवर्टी, त्याचा रेट खूप जास्ती होता, म्हणजे असा 90% वगैरे होता. आपल्याला अजूनही खूप चॅलेंजेस आहेत, पण आपण तरी तो सक्सेसफुली आता खूप तो रेट कमी केलाय. इव्हन थिंग्स सच ॲज म्हणजे आपण गृहीत धरतो लोकशाही, म्हणजे आपल्याला त्याचे काय फायदे आहेत आणि म्हणजे आपण असं कधी विचारच करू शकत नाही, कारण आपल्याला कायम फक्त लोकशाहीच माहिती आहे. त्याच्यामुळे आपण फक्त नावं देतो जे काही लोकशाही चांगलं चालत नाही. पण तुम्ही जर आफ्रिकेमध्ये बघितलं, तुम्ही लॅटिन अमेरिकेमध्ये बघितलं किंवा आपल्या देशाच्या आजूबाजूलाही बघितलं, तरी कितीतरी ठिकाणी लोकशाहीचे प्रयोग होऊन लोक परत दुसऱ्या ह्याच्यावरती गेली आहेत आणि खूप जास्ती लोकांना प्रॉब्लेम सहज करायला लागलेत. त्या मनाने म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा कदाचित मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण 560-65 वगैरे अशी संस्थानं होती. त्या संस्थानाचे वेगळे वेगळे म्हणजे राजे राण्या जे कोणी तसं होतं. निरक्षरता होती, दारिद्र्य तर होतच होतं. बऱ्याच भाषा, अजूनही आपल्याकडे बऱ्याच भाषा बोलल्या जातात.
ह्या सगळ्यांना एकत्र करून एक देश आणि त्याच्यामध्ये लोकशाही 80 वर्ष ठेवणं, आय थिंक दॅट इट सेल्फ इज वन ऑफ द अचिव्हमेंट. आणि जर दुसऱ्या टोकाला गेलं तर आपल्याकडे राईट. संस्था सच एज इस्रो ना, म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, कधी कधी असं आपल्याला वाटतं किंवा असं वाटू शकतं लोकांना की इकडचेच आपले साधे प्रॉब्लेम यांना सॉल्व्ह करता येत नाही, कशासाठी चंद्राला जायचं आणि कशासाठी मंगळावरती काय पाठवायचं वगैरे, एवढे कोट्यावधी रुपये कशाला आपण खर्च करतोय. पण आपण जेव्हा सॅटेलाइट पाठवतो, म्हणजे हा फक्त प्रतिष्ठेचा प्रश्न नाहीये, कारण आपण सॅटेलाइट पाठवतो तेव्हा अगदी शेतीपासून, शेती म्हणजे पिकांवरती जे रोग येतात, पूर येण्याचा संभव असतो, किंवा म्हणजे इन जनरल वेदर, किंवा इव्हन डिजिटल बँकिंग, टेलिकम्युनिकेशन, टेली हेल्थ केअर, म्हणजे आता हल्ली रुग्ण पण डॉक्टर दुसरीकडे असतात, रुग्ण ह्या सगळ्या हे सॅटेलाइट्स वरती अवलंबून असतात. त्याच्यामुळे आपल्याला जाणवत नाही ते, पण त्याचा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप जास्ती उपयोग होतो. इनफॅक्ट आपण एवढे सक्सेसफुल झालोय त्या क्षेत्रामध्ये की इव्हन अमेरिकेचे आपण 200 पेक्षा जास्ती सॅटेलाइट्स आपण अमेरिकेचे पाठवले. म्हणजे एकंदरीत म्हणजे अमेरिका, युके बघा, सिंगापूर बघा, सगळ्यांचे सॅटेलाइट हल्ली आपण पाठवतो इंडियाच्या ह्याच्यावर ना आपण. सो अशा तऱ्हेच्या म्हणजे खूप तसं आपण प्रोग्रेस केलाय. पण चॅलेंजेस तर असणारच, आणि तेही आहेत भरपूर. पण मी इकॉनॉमिकली विचारलं तर गेल्या 79 वर्षातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली आहे? पॉवर्टी रिडक्शन झालंय का? का इनइक्वॅलिटी वाढली आहे? खूप चर्चा असते याच्याबद्दल. आपण 79 वर्षात कोणती प्रगती केली? पहिलं म्हणजे दारिद्र्य हे खूप कमी झालंय. मी म्हटलं तसं म्हणजे 90% लोक जी दारिद्र्यामध्ये होती ती आता आपण आपलं एकमत होऊ शकणार नाही, कारण काही जण म्हणतात फक्त 5% दारिद्र्य देत, काही म्हणतात 10%, काही म्हणतात 15%. पण तरी आपल्याला सगळ्यांना म्हणजे कबूल करायला लागेल की ऍब्सोल्यूट पॉवर्टी खूप कमी झाली आपल्याला. म्हणजे झालंय काय की सगळे लोक वरती आलेत, म्हणजे बरेचसे लोक वरती आलेत. आता एकदम जो वरचा थर असतो त्यांचं इन्कम जर खूप जास्ती वरती गेलं आणि ह्यांचं जरा कमी वरती गेलं तर ऑफकोर्स ती गॅप वाढते, त्याच्यामुळे विषमता वाढते. दिस इज अ फॅक्ट, विषमता वाढली, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण मेन प्रश्न आहे की सगळ्यांना आपण मिनिमम स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग देऊ शकतो का? तर त्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी म्हणजे खूप प्रगती तशी केली आहे. ही एक आर्थिक प्रगती झाली आहे. बाकी आपण जी दिशा घेतली म्हणजे चीनमध्ये, साऊथ कोरियामध्ये किंवा इव्हन बांगलादेशमध्ये मॅन्युफॅक्चरिंगने जेवढा हे म्हणजे सहभाग झालाय अर्थ याच्यामध्ये, त्याच्यापेक्षा तेवढा आपल्याकडे झाला नाही. म्हणजे आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग समजा 8% वाढत असेल तर हे सर्व्हिसेस 12, 13, 14% वाढत होत्या. त्याच्यामुळे झालं काय की कमी लोक, म्हणजे आयटी सारखा सेक्टर बघितला तर फक्त 5-1% लोक आयटी मध्ये खरं डायरेक्टली काम करतात, पण मग त्यांचे पगार खूप वाढतात. मग ते आयटीमुळे ऑफकोर्स बाकीच्या पण बऱ्याच गरजा आहेत, कन्झ्युमर ड्युरेबल्स वाढतं आणि हॉटेल्स अँड रेस्टॉरंट वाढतं, ट्रान्सपोर्टेशन सेक्टर वाढतो, त्या बाकी पण सगळ्या हे आहेत. पण मग त्यांचा पगार एवढा वाढत नाही, म्हणून मी म्हटलं तशी विषमता वाढली आहे. पण इन जनरल वन ऑफ द म्हणजे आपला मेन हे आहे की आपण दारिद्र्य खूप कमी करू शकलो. म्हणजे प्रोग्रेस म्हणायचा तर. पण चॅलेंजेस म्हणायचं तर म्हणजे तमिळनाडू बघा, महाराष्ट्र बघा, कर्नाटक बघा, गुजरात बघा, 4-5 राज्य आहेत जी खूप पुढे गेली आहेत, आणि बाकीच्या राज्यांना आता अजून खूप तिथपर्यंत यायला थोडा वेळ लागेल. हा जो प्रश्न आहे की जो कायम विचारला जातो की भारतात एक नव्हे तर 3 भारत आहेत. कोणी त्याला कॅलिफोर्निया इंडिया भारत म्हणतं, किंवा बिग बाजारचे संस्थापक म्हणतात तसं इंडिया 1, 2, 3 आहे. इंडिया 1 अमेरिकेसारखा किंवा त्याच्याहून भारी जगतोय, इंडिया 2 व्यवस्थित जगतोय, आणि इंडिया 3 मात्र सब सहारन आफ्रिकेसारखा जगतोय, असं एक सातत्यानं भारताबद्दल म्हणलं जातं. आणि दुसरी गोष्ट, हीच डिव्हिजन राज्यांमध्येही लागते, की उदाहरणार्थ काय, मुंबई पुणे तिथला मोठा भाग हा कॅलिफोर्निया सारखा राहत असेल, सेम कदाचित बेंगलोर, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम असेल. तर हे जे झालेलं आहे डिवाइड इन टर्म्स ऑफ लिव्हिंग स्टँडर्ड्स आणि जिओग्राफिकल डिवाइड, याच्याबद्दल तुमचा अभ्यास काय सांगतो भारताचा? अ, ते बरोबर आहे, कारण इव्हन जर आपण फक्त एक मॅन्युफॅक्चरिंग हा एवढा जरी सेक्टर घेतला तरी त्याच्यामध्ये फक्त 4 किंवा 5 राज्यच इंडियाचं 60-65% प्रोडक्शन करतात.
जर एवढं जास्ती प्रोडक्शन एवढ्या 4-5 राज्यात जर देत असतील तर ऑफकोर्स म्हणजे इनइक्वालिटी तीच राज्य जास्ती प्रोग्रेस होणार आणि परत त्याच राज्यांमध्ये म्हणजे तुम्ही तमिळनाडू बघा, महाराष्ट्र बघा, त्याच राज्यामध्ये इव्हन सर्व्हिसेस सच एज आयटी हॅव फ्लरिश्ड. त्याच्यामुळे जी दोन आपली हे असतात म्हणजे म्हणजे तुम्ही शेती करण्यामधनं बाहेर आलात की मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस, ते हाय स्किल्ड सर्व्हिसेस आणि गुड मॅन्युफॅक्चरिंग इफ दे आर कॉन्सन्ट्रेटेड जर फक्त 4-5 स्टेट्समध्ये, तर हे इंडिया 1, 2, 3 हे होणारच. तर आता आपण का हे झालंय तो दुसरा प्रश्न ऑफकोर्स, की असं का झालं आपल्याकडे. तर स्टेट गव्हर्नमेंट्स पण त्याच्यामध्ये खूप रोल प्ले करतात कारण सेंट्रल पॉलिसीज मोर ऑर लेस म्हणजे सेंट्रल पॉलिसीजमध्ये पण आपल्या बोलायला पाहिजे त्याच्यामध्ये खूप म्हणजे काय काय आपण करू शकतो वगैरे ते आहे. पण सेंट्रल पॉलिसीज मोर ऑर लेस सगळ्यांना कॉमन असतात. बरोबर आहे. तर त्या सेंट्रल पॉलिसी कॉमन असताना जर स्टेट म्हणजे प्रत्येक राज्य वेगवेगळ्या दिशेने जर प्रवास करतंय तर त्या राज्यावरती आणि त्या राज्यामध्ये जे निवडून येतात आणि राज्याचे म्हणजे जे धोरणं असतात त्या धोरणावरतीही ते खूप अवलंबून असतं. की तुम्ही आम्ही इकॉनॉमिक्समध्ये खूप आम्ही नेहमी म्हणतो की 2च शब्द जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील इकॉनॉमिक्सचे तर ते 2 शब्द म्हणजे इन्सेंटिव्ह मॅटर. सगळ्यांसाठी इन्सेंटिव्ह मॅटर. की आपण फॉर एक्झाम्पल आपण कुठलं शिक्षण घेणार आहे. दॅट इज सगळे सगळे आपल्याकडे इंजिनिअरिंगला का धावले आणि मग त्याच्यामध्ये पण आयटी इंजिनिअरिंगला का धावले. कारण आयटी सेक्टर फ्लरिश होतोय असं दिसलं, तिथे सगळ्यांना नोकऱ्या मिळाल्या म्हणून सगळे इंजिनियर झाले. आता अति इंजिनियर झाले. म्हणजे आपल्याला माहिती आहे की इंजिनियरमध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्ती आहे आणि खरे बाकीचे कितीतरी व्यवसाय किंवा नोकऱ्या आहेत ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगपेक्षा जास्ती कमावता येतं. पण आता इंजिनिअरिंग ऑल्सो बिकम अ स्टेटस सिम्बल. त्याच्यामुळे तसंच जर तुम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तर मी कुठल्या राज्यामध्ये तो चालू करणार. म्हणजे फायनली फ्लरिश का होतं म्हणजे प्रॉस्पॅरिटी का होते की जेवढे जास्ती व्यवसाय येतात आणि त्या व्यवसायामध्ये आपण उत्पन्न करतो ते उत्पन्न आपण किती दर्जाचं करतो आणि किती वेळामध्ये करू शकतो. म्हणजे असं खूप तास काम केलं की तुमची प्रॉस्पॅरिटी होते असं नाहीये ना. तुम्ही कमी तासामध्येही जास्ती काम करू शकता आणि जास्ती उत्पन्न करू शकता. ते होण्यासाठी कुठल्या कुठल्या राज्यांनी सगळ्या पूरक व्यवस्था केल्या आणि सोयी दिल्या त्याच्यानुसार मग ते हे होतं की कुठली राज्य पुढे जातात, कुठली बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जी राज्य प्रोव्हाइड करतात त्या राज्यामध्ये मग जास्ती व्यवसाय येतात, जास्ती चांगल्या दर्जाचे व्यवसाय येतात आणि मग त्याच्यामुळे ते राज्य फ्लरिश होतात. महाराष्ट्र कायम देशातलं सर्वाधिक प्रगत राज्य राहिलेलं आहे. आज 79 वर्षानं महाराष्ट्राचा भारताच्या प्रगतीतला वाटा काय आहे? तो पूर्वीपेक्षा कमी झालाय, जास्त झालाय का तेवढाच आहे? काय परिस्थिती? अम, महाराष्ट्र अजूनही एकदम लिडिंग स्टेट आहे पण महाराष्ट्राचा वाटा कमी झालाय. म्हणजे 2-3% महाराष्ट्राचा वाटा कमी झालाय भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये. आधी तो एकदम पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती होता पण आता तो मला वाटतं 5व्या वगैरे क्रमांकावरती घसरलाय. गुजरात पुढे आहे, तमिळनाडू पुढे आहे आणि कदाचित महाराष्ट्रामध्ये झालं काय की महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे मुंबई आणि पुणे आणि मे बी थोडंसं नाशिक अशी थोडी 1-2 ह्याच्यामध्ये आपलं खूप जास्ती आहे आणि फायनान्शियल सर्व्हिसेस आयटी ह्याच्या पण अख्खा महाराष्ट्र बघितला तर अख्ख्या बाकीच्या महाराष्ट्रामध्ये मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये अजून बरेच प्रॉब्लेम आहेत ते नाही सॉल्व्ह झाले. त्याच्यामुळे मग तो पाण्याचा प्रॉब्लेम असू दे, विजेचा प्रॉब्लेम असू दे, तुम्ही लँड ॲक्विजिशन कशी करता तो प्रॉब्लेम असू दे. त्याच्यामुळे व्यवसाय जे म्हणतात बिझनेसेस जे म्हणतात ते सगळीकडे तेवढे नाही झाले. त्याच्यामुळे तुम्ही असं एकाच ह्याच्यावरती जरा धावताय. ऑफकोर्स पुण्याला म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आहे पण म्हणजे आपण अख्खा महाराष्ट्र बघितला पण तुम्ही त्याच्याऐवजी जर तमिळनाडू बघितला तर तमिळनाडूमध्ये मॅन्युफॅक्चरिंग अगदी अगदी आतमध्ये पण आहे लाईक स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग. आणि तुम्ही जर प्रवास केला महाराष्ट्रातनं प्रवास केला आणि तमिळनाडूमधनं प्रवास केला तर खूप फरक तुम्हाला जाणवतो. त्याच्यामुळे ओव्हर टाईम तुमच्या स्टेट पॉलिसीज कशा होत्या आणि स्टेट्सने किती एफर्ट घेतले चांगले व्यवसाय तयार करायला आणि शिक्षण म्हणजे शिक्षणाचा दर्जा अशा सगळ्या गोष्टीमुळे महाराष्ट्र जरा मागे घसरला. अजूनही महाराष्ट्र लिडिंग स्टेटस आहे ऑफकोर्स पण विषमतेच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये जास्ती विषमता आहे ह्याच्यामुळेच. कारण असं बँकिंग आयटी ह्याच्यामुळे भर असल्यामुळे
थोड्या ह्यांना खूप चांगल्या ह्याच्या नोकऱ्या मिळतात. जर तुमचा इक्वल जर भर असेल मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी तर जास्ती लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये हे काय असतं की थोड्या लोकांना खूप पैसे मिळायला पाहिजेत की जास्ती लोकांना सगळ्यांना थोडे कमी मिळाले चालतील पण जास्ती लोकांना मिळाले पाहिजेत ना आपल्या. तर हम्म. जनरली ते दॅट इज अ बेटर मीन्स वी वूड कन्सिडर दॅट इज अ बेटर आउटकम की खूप जास्ती लोकांना नोकऱ्या मिळू देत आणि चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळू देत. सो आता आता महाराष्ट्राने त्या दृष्टीने पावलं उचलायला पाहिजेत पुढे जाऊन. इथं मी महत्वाच्या मुद्द्याकडे येतो ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगच्या. भारताबद्दल कायम असं म्हणलं जातं की भारतानं मॅन्युफॅक्चरिंगची बस मिस केली. आता वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह येत आहेत, PLI स्कीम येते की ज्यानं मॅन्युफॅक्चरिंग वाढावं. पण आत्ताचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे ते लेबर इंटेन्सिव्ह असायची शक्यता जवळपास कमी वाटती. रोबोटिक्समुळं, टेक्नॉलॉजीमुळं. फार पूर्वी नौशाद फोर्ब्स असं म्हणालेले की अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड लोकांना जर का जॉब द्यायचा असेल तर मॅन्युफॅक्चरिंगला पर्याय नाही. तर अशा केसमध्ये मॅन्युफॅक्चरिंगची मिस झालेली बस आत्ता मॅन्युफॅक्चरिंग वरती करायचे प्रयत्न पण त्यातनं न निर्माण होणारे जॉब ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? मी जेव्हा क्रिसिलमध्ये होते ना मी 2014 पर्यंत क्रिसिलमध्ये होते. तेव्हा मला आठवत आहे आम्ही 2012 मध्ये मला वाटतं 2011 मध्ये आपल्याकडे नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी जाहीर झाली. त्या नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीमध्ये सांगितलेलं की मॅन्युफॅक्चरिंगचा आपल्या इकॉनॉमीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जो शेअर असतो तो 15%वरनं आपल्याला 25% करायचा आहे असं त्या नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीचं एम होतं. आणि त्या प्रोसेसमध्ये आपल्याला 100 मिलियन जॉब्स करायचे असं लिहिलेलं. आम्ही 2012 मध्येच रिपोर्ट काढलेला आणि अजून तो आहे माझ्याकडे रिपोर्ट. त्या रिपोर्टमध्ये आम्ही सगळा अगदी व्यवस्थित खूप तपास करून सांगितलेलं की 2021-22 मध्ये पण मॅन्युफॅक्चरिंग 17% पेक्षा जास्ती जाणार नाही इकॉनॉमीमध्ये. म्हणजे बरं. आत्ता नाही आम्ही हे तेव्हाच्या रिपोर्टमध्ये लिहिलंय की ते नाही होणार. इव्हन 2014 मध्ये नवीन गव्हर्नमेंटमध्ये आल्यानंतरही आम्ही तेच लिहिलं. आता मी कारण सांगते तुम्हाला ते का. कारण मॅन्युफॅक्चरिंग वाढत नाहीये असं नाहीये. मॅन्युफॅक्चरिंग वाढतंच आहे. जेव्हा शेअर आपल्या इकॉनॉमीमध्ये जेव्हा कॉन्स्टंट राहतो तेव्हा जर आपली इकॉनॉमी 8%ने वाढते तर मॅन्युफॅक्चरिंग पण 8%ने वाढत असेल तर शेअर कॉन्स्टंट राहतो. त्याच्यामुळे आपलं राईट. मॅन्युफॅक्चरिंग वाढतंच आहे. पण असं आहे की तुमचा शेअर जर 15तनं 25ला व्हायला हवा असेल तर तुमचं मॅन्युफॅक्चरिंग दुप्पट वेगाने वाढलं पाहिजे. आता दुप्पट वेगाने मॅन्युफॅक्चरिंग वाढवायला आता चायनामध्ये जर मॅन्युफॅक्चरिंग शेअर समजा 40% पोहोचलेला एकेकाळी तर डोमेस्टिकली आपण आपला जर खर्च बघितला आपण तर आपल्या खर्चामध्ये आपला 40% खर्च आपण मॅन्युफॅक्चरिंग गुड्सवरती कधीच घालत नाही. कारण मॅक्झिमम आपला खर्च बरोबर. सर्व्हिसेसमध्येच होतो म्हणजे फूडमध्ये ऑफकोर्स जेवण आणि त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपला खर्च सर्व्हिसेसमध्येच असतो. ट्रान्सपोर्टेशन असू दे एंटरटेनमेंट असू दे एज्युकेशन असू दे हेल्थ केअर असू दे. त्याच्यामुळे डोमेस्टिकली मॅन्युफॅक्चरिंगचं जर कन्झम्पशन जर फक्त 20% असेल समजा तर मॅक्झिमम फॉर डोमेस्टिक कन्झम्पशन फक्त 20%च उत्पन्न होणं म्हणजे व्हायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न होणं आपण करणार काय. त्याच्यामुळे आपल्या जर खूप जास्ती वाढवायचं असेल मॅन्युफॅक्चरिंग शेअर इन जीडीपी देन व्हॉट चायना डिड व्हॉट साऊथ कोरिया डिड दे एक्सपोर्टेड. जर एक्सपोर्ट मार्केट्स तेवढी नाही डेव्हलप केली आणि आपण जर तेवढं एक्सपोर्ट नाही कॅप्चर करू शकलो तर मॅन्युफॅक्चरिंग शेअर इन जीडीपी कॅनॉट इन्क्रीज सो सिग्निफिकंटली. आणि मग असा मुद्दा येतो की मग एक्सपोर्ट आपण का मॅन्युफॅक्चरिंगचे नाही करू शकत आणि आपण आयटीचे का करू शकतो. म्हणजे आयटी मध्ये आपण म्हणजे ऑन द सर्व्हिसेस साईड आयटी इज अवर लार्जेस्ट ह्यूज एक्सपोर्टर राईट. आयटी एक्सपोर्ट नसते तर आपली बरोबर. काय म्हणतात ते आपलं ट्रेड बॅलन्स आणि रुपी म्हणजे रुपी आता ऑलरेडीच गेला असता कुठेतरी. पण मग ते का करू शकले आणि मॅन्युफॅक्चरिंग का करू शकले नाहीत याला 3-4 हे आहे. म्हणजे तेव्हाही तेच प्रॉब्लेम होते आताही तेच प्रॉब्लेम आहे. आता नंबर 1 प्रॉब्लेम की आयटी साठी तुम्हाला खूप लँड लागत नाही. तुम्हाला एक ऑफिस सोडून द्या एक आपण बसतोय अशा एका रूम मध्ये बसवून पण तुम्ही मिलियन्स ऑफ डॉलर्स ऑफ आयटी रेव्हेन्यू यू कॅन मेक. कारण ते एव्हरीथिंग इज ऑन डिजिटल राईट. यू आर सेंडिंग ऑल युअर एक्सपोर्ट्स लाईक ऑनलाईन. You do not, so land acquisition cost and whatever comes with that land acquisition, multiple times you have to meet whoever is responsible to giving you land licenses. मग ते झाल्यानंतर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस लागतात. ते झाल्यानंतर बरंच म्हणजे कारखाने म्हणजे मग पाणी आणि इलेक्ट्रिसिटी आणि मग त्याचे जे हे तयार होतात ते कुठे सोडायचे म्हणजे एन्व्हायरमेंटल इश्यूज दोज लायसन्सेस.
ह्याच्यासाठी एकतर खूप, सो इन जनरल लँड ॲक्विजिशन, एन्व्हायरमेंट अँड अदर लायसन्सेस रिक्वायरमेंट इन मॅन्युफॅक्चरिंग इज मच लार्जर नाही सर्व्हिसेस म्हणजे IT सारखे कम्पेअर केलं तर तो एक इश्यू. सेकंड इश्यू, ITच्या नेचरमुळे तुम्हाला फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर एवढं लागत नाही. म्हणजे लोकांना यायला जायला लागतात रोड वगैरे, पण तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्हाला तुमची बंदरं एकदम चांगली काम करायला पाहिजेत, फास्ट टर्न अराउंड टाइम पाहिजे तुमच्या पोर्ट्समध्ये, तुमचं लॉजिस्टिकची कॉस्ट कमी पाहिजे, इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट कमी पाहिजे, म्हणजे रोड आणि ते सगळं म्हणजे ते परत ITला लागत नाही, जे अगेन मॅन्युफॅक्चरिंगला लागतं. आणि तिसरी गोष्ट जी लोकांना समजवायला खूप डिफिकल्ट जाते, मी आणि कदाचित ह्याच्यामध्ये आता दुमत होऊ शकतं, पण खूप डिफिकल्ट जाते, जी सर्व्हिसेसमध्ये आपल्याकडे देर इज नथिंग कॉल्ड फॅक्टरीज ऍक्ट. देर इज समथिंग कॉल्ड फॅक्टरीज ऍक्ट विच इज ऍप्लिकेबल फॉर फॅक्टरीज. सो बाय नेचर मीन्स बाय डेफिनेशन इट इज ऍप्लिकेबल फॉर मॅन्युफॅक्चरिंग. मग तो काय सांगतो फॅक्टरीज ऍक्ट? तो फॅक्टरीज ऍक्ट असा सांगतो की तुम्ही आता आधी फक्त 100च होती, आता काहीतरी त्यांनी 300 केली. 300 लोकांपेक्षा जर तुम्ही जास्ती लोकांना एम्प्लॉय केलं असेल तर तुम्हाला बरेच हे असतात, कायदे असतात. म्हणजे ते सांगतात की फॉर ऍडव्हान्टेज ऑफ लेबर जे बरेच हे भरावे लागतात. ओके, आणि तुम्ही असं इझिली जर तुमचा बिझनेस जात असेल काम, म्हणजे तुमच्या बिझनेसला डिमांड नसेल आणि तुम्हाला जर ऑर्डर्स नसतील आणि तुम्हाला जर तेवढे वर्कर्स लागणार नसतील तर तुम्ही इसेन्शियली कोणाला सांगू शकत नाही की आम्ही तुम्हाला काढून टाकतोय कामावरून. पण सर्व्हिसेसमध्ये काय होतं, सर्व्हिसेसमध्ये देर आर नो परमनंट जॉब, देर आर समथिंग कॉल्ड पे रोल जॉब्स. आता पेरोल आणि परमनंट मधला डिफरन्स काय आहे? पेरोल म्हणजे दोन्ही साईडने एम्प्लॉई पण एम्प्लॉयरला सांगू शकतो की मला दुसरा चांगला जॉब मिळालाय, मी जातो, 1 महिन्याची, 2 महिन्याची, 3 महिन्याची, जे काही लिहिलं असतं त्याच्यामध्ये तशी नोटीस देऊन मी जाणार आहे. एम्प्लॉयर पण एम्प्लॉईला सांगू शकतो की म्हणजे माझा आयदर बिझनेस बरोबर होत नाहीये किंवा तू चांगलं काम करत नाहीये, व्हॉट एव्हर, मी तुला आता नोटीस देतोय. दोघांनाही जणांना फ्रीडम असते. पण आपल्याकडे असं वाटतं काय लोकांना की एम्प्लॉयरला फ्रीडम असेल ना की एम्प्लॉयर काढूनच टाकणार लोकांना, पण असं नसतं. कारण जर ती फ्लेक्झिबिलिटी दिली तरच एम्प्लॉयर पहिल्यांदा लोकांना घेणार. जर फ्लेक्झिबिलिटी नसेलच तर आता तुम्ही साधं बघा, आपल्याला घरी घरकामासाठी आपल्याला कोणतरी समजा हेल्पर हवा असेल तर आपण कधी परमनंट जॉब देतो का? म्हणजे सर्व्हिसेस मधले जॉब हे पेरोल मधले आहेत आणि जिथं फक्त एम्प्लॉईज जाऊ शकतो आणि एम्प्लॉयर काढू शकत नाही ते परमनंट जॉब म्हणायचे. बरोबर, म्हणजे टिपिकल पब्लिक सेक्टर जॉब, परमनंट जॉब की टिल द एज ऑफ वॉट एव्हर 58 or 60 वॉट एव्हर इज दॅट एज, तोपर्यंत तुम्हाला इथे नोकरी आहे. ऑफकोर्स त्याचे काही थोडे हे असतील, तुम्ही अगदीच काहीतरी चुकीचं केलं तर मग तुम्हाला काढून टाकू शकतो, पण जनरली. पण आता हे अशा ह्याच्याखाली व्यवसाय करणं शक्यच नाही, बरोबर आहे? कारण माझा व्यवसाय जो आंतरप्रेन्युअर असतो तो खूप रिस्क घेत असतो. म्हणूनच फार कमी लोक आंतरप्रेन्युअरशिप करतात ना. म्हणजे आता तुम्ही आंतरप्रेन्युअर झालाय, तुम्ही पॉडकास्ट आहे, पण खूप कमी लोक अशी रिस्क घेतात कारण रिस्क खूप जास्ती असते. मग रिस्क जास्ती असते तेव्हा माझा पहिलाच व्यवसाय सक्सेसफुल होईल असं नाही ना. पहिला होईल, दुसरा होईल, तिसरा होईल. मग मी पहिल्याच व्यवसायामध्ये ज्यांना घेतलंय त्यांना जर मी बंदच नाही करू शकलो आणि माझं सगळं भांडवल जर त्याच्यामध्येच अडकून पडलंय तर मी जाणार कशाला त्या क्षेत्रामध्ये? म्हणून मग मॅन्युफॅक्चरिंगनी पण काय केलं की बरं तुम्ही असे कायदे करता, मग जाऊ दे, आम्ही एक मोठं कंपनी करण्यापेक्षा आम्ही बऱ्याच छोट्या छोट्या कंपन्या करतो. राईट, सो देन a huge part of Indian manufacturing remained as small and medium enterprises. Okay, आता स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस आर इम्पॉर्टंट, पण ते कधी ना कधीतरी मोठे झाले पाहिजेत ना, तरच ते मोठ्या प्रमाणावरती जॉब निर्माण करणार. पण हे सगळे कायदे कानून असल्यामुळे जर इट इज बेनिफिशियल फॉर द म्हणजे दॅट पर्सन की मी छोटा राहिलो तरच बरं आहे, तर मग अशी इव्हन तुम्ही इथे आला तमिळनाडूमध्ये तर तिरुपूर म्हणून एक जागा आहे, ती तिरुपूरमधनं आपले खूप टेक्सटाईल एक्सपोर्ट होतात. पण तुम्ही तिरुपूरमध्ये गेलात तर फार कमी कंपन्या आहेत चायनासारख्या जिथे एंड टू एंड सगळा प्रोसेस होतो. हजारो आणि हजारो आणि हजारोने स्मॉल 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 युनिटेड. आता असे असल्यानंतर आपल्याला इकॉनॉमीज ऑफ स्केल मिळत नाही, आपलं युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन खालती येऊ शकत नाही. मग आपण कसं चायना बरोबर म्हणजे आपण कम्पेअर करणार ना, म्हणजे आपण तेवढे सक्सेसफुल होऊ शकत नाही. हे अशा बऱ्याच 3-4 गोष्टी होत्या ज्याच्यामुळे इट वॉज इझी टू गेट इन टू सर्व्हिसेस आणि मेक माय सर्व्हिस बिझनेस वर्क किंवा IT बिझनेस वर्क.
पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप जास्ती हे असते. म्हणजे त्यामुळे जे लोक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाऊन सक्सेसफुल झालेत आपल्याकडचे उद्योगपती, त्यांना म्हणजे खरंच खूपच म्हणजे मानलं पाहिजे, कारण दॅट वॉज मच मच डिफिकल्ट दॅन म्हणजे IT सक्सेसफुल करणं या सगळ्या. एक रॅन्डम थॉट गेले काही दिवस माझ्या डोक्यात असा येतो की सेमी स्किल्ड आणि अनस्किल्ड लोकांना जॉब देणारी इंडस्ट्री म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असं जे डेफिनेशन होतं, त्या डेफिनेशन मध्ये त्या मॅन्युफॅक्चरिंगची जागा आत्ता गिग इकॉनॉमीनं घेतली आहे का, की जिथं सेमी स्किल्ड आणि अनस्किल्ड लोक काम करतात, त्यांना बऱ्यापैकी काम मिळतं, एक 15 ते 25 हजार अगदी 40 हजारापर्यंत इन्कम राहतो जरी फ्लक्च्युएशन असली तरी, आणि कोट्यावधी लोक आज देशभरात हे काम करतात. तर गिग इकॉनॉमी हेच भारतासाठीचं नवं मॅन्युफॅक्चरिंग असेल का इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट? हां, म्हणजे काय झालंय, मी पूर्वी जे 15 वर्षापूर्वी आम्ही लिहिलेलं की मॅन्युफॅक्चरिंगचा नाही वाढणार 25%, माझं तेच मत माझं आताही आहे. आताही आपण मॅन्युफॅक्चरिंगसाठी कितीही ट्राय केला तरी ते नाही होणार, आणि आपण सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सॉल्व्ह केलं, हे सॉल्व्ह केलं तरी पण नाही होणार, आणि जरी झालं तरी तुम्ही म्हणता तसे तेवढे जॉब्स तयार होणारच नाहीत, कारण नाहीतरी आता मॅन्युफॅक्चरिंग खूप ऑटोमेट झालंय. पण दुसरा इश्यू काय झालाय, म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना, तो दुसरा इश्यू काय झालाय की या 20, 30, 40 वर्षामध्ये आपल्याकडे यंग लोक पण खूप, म्हणजे 40%, काही काही स्टेट्समध्ये 50%, इव्हन आपण आपली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, न्यू एज्युकेशन पॉलिसी सेज की 50% यंग लोकांना आपण हायर एज्युकेशनमध्ये पाहिजे. आता तुम्ही जर हायर एज्युकेशन घेतलं आणि तुम्ही डिग्री जर त्या मुलांना दिली, आणि मग तुम्ही सांगू शकत नाही त्या लोकांना की आता तुम्ही जाऊन फॅक्टरीमध्ये काम करा. मग कशाला डिग्री घ्यायला पाहिजे? फॅक्टरीमध्ये काम करायला 12वी पण पुरे होतं, 10वी पण पुरे होतं. तुम्ही जर त्या म्हणजे यंग लोकांना जर म्हणजे ऑलमोस्ट लाईक यू आर पुशिंग देम इन टू टेकिंग डिग्रीज, मग त्यांचं ऍस्पिरेशन वाढणारच. त्यांनी का जावं? म्हणजे शिफ्ट वर्क असतं, मिनिमम वेजचं वर्क असतं, नॉईज खूप असतो, इट्स अ डिफिकल्ट वर्क. मीन्स फक्त इलेक्ट्रॉनिक्स सारख्या फार कमी इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये AC मध्ये बसून तुम्हाला काम करतायत. बाकी सगळं मॅन्युफॅक्चरिंग इज व्हेरी हार्ड वर्क, अँड देर आर सिग्निफिकंट काय म्हणतात त्याला, दर दिवशी किती प्रोड्यूस करायचं हे वगैरे अशी टार्गेट्स अशी असतात. आता जर मी डिग्री घेतलीये तर तो माझ्या स्टेटसचा पण इश्यू होतो. आता तुम्ही ते चांगलं आहे वाईट आहे असं कशाला लोकांना करायला पाहिजे, पण नाही, तुम्ही जर डिग्री दिली लोकांना एकदा की त्या डिग्रीला त्यांना किती स्किल आहे स्किल नाहीये ते आपण डिस्कस करू शकतो नंतर, आणि कदाचित मान्य करा की त्यांना नाहीच आहे सपोज स्किल, पण तरी पण म्हणजे ऑफिशियल युनिव्हर्सिटीज किंवा ऑफिशियल इन्स्टिट्यूट्स मधनच तुम्ही त्यांना डिग्री दिली आहे ना. तुम्ही स्किल नाहीये तर डिग्री दिली कशी? एकदा जर तुम्ही डिग्री दिली तर तो मनुष्य म्हणणारच मला की ऑफिसमध्ये बसून काम करायचंय किंवा मला AC मध्ये बसून काम करायचंय, कारण माझी प्रतिष्ठा आता वाढली आहे. म्हणजे साधी गोष्ट, आम्ही बऱ्याच वेळा ग्राउंड लेवलवरती काम करतो. तुम्ही जर तिथे इंटरव्ह्यूज घेतले आणि जर त्यांना मुलं किंवा मुली असतील त्या आई वडिलांना ज्यांनी डिग्री वगैरे घेतली आहे, ते सांगतात की आम्ही आता त्यांना मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फॅक्टरीजमध्ये पाठवलं, टेक्सटाईल फॅक्टरीमध्ये, त्याच्यामध्ये मला चांगला जावई आणि हे पण मिळणार नाही. तर म्हणजे कारण इवन तो एवढा सामाजिक प्रतिष्ठेचा पण भाग मिळतो की त्याच्यासाठी पण मला आय नीड अ सर्व्हिस सेक्टर जॉब. मग ते आता सर्व्हिस सेक्टरमध्ये सगळ्यांना सॅलरी जॉब नाही मिळू शकत, कारण आपलं IT तेवढं अजून वाढलं नाही, कारण ITची प्रोडक्टिव्हिटी पण रिलेटिव्हली जास्ती असते, त्याच्यामुळे उत्पन्न करायला कमी माणसं लागतात. त्याच्यामुळे आपल्याकडे IT कंपनीजने जर खूप जास्ती काम मिळवलं, म्हणजे खूप जास्ती एक्सपोर्ट्स काम वगैरे मिळवलं, तर त्याच्यामध्ये खूप जास्ती लोक काम करू शकतात, नाहीतर खूप जास्ती लोक काम लागणार नाही. त्याच्यामुळे आता IT नाही तर मग तुम्हाला ही गिग इकॉनॉमी टाईपच सर्व्हिस सेक्टर विच इज मोर फ्लेक्झिबल. तुम्हाला ठरवता येतं किती तास काम करायचं, कुठल्या वेळी काम करायचं. मग ते कदाचित काही वर्षानंतर त्यांना जाणवत असेल की म्हणजे लाईफ लॉंग मी असं नाही करू शकत, पण आत्ता तरी फॅक्टरीमध्ये जाण्यापेक्षा ह्याच्यामध्ये मला जास्ती पैसे मिळतात, फ्लेक्झिबल आहे, रिलेटिव्हली इझी, तर आपण त्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर मग ते बरोबर ठरतं असं मला वाटतं. आपण असं नाही म्हणू शकत की देशासाठी ह्यांनी म्हणजे कारखान्यातच जाऊन करावं काम. एकदा तुम्ही त्यांना शिक्षण दिलं, त्याच्यामुळे जर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग आता वाढवायचं असेल ना, तर वी नीड टू हॅव आय फील नाऊ मोर अ स्टेट बेस्ड पॉलिसी. फॉर एक्झाम्पल, जिथे शिक्षण जास्ती आहे तिथे खूप लो स्किल्ड मॅन्युफॅक्चरिंग काढून तुम्हाला लोकल लोक मिळतच नाहीत आता काम करायला. लाईक तमिळनाडूमध्ये लार्ज पार्ट ऑफ टेक्सटाईल इज डिपेंडंट ऑन मायग्रंट लेबर,
कारण लोकल यंग लोक कोणी काम करायला, कोणी म्हणजे पुष्कळशी कोणी काम करायला तयारच नाही आहेत. मग फॅक्टरीज तिथे असलेल्या बऱ्या आहेत ना, टेक्सटाईल सारख्या फॅक्टरीज जिथे नॉर्थमध्ये जिथे जास्ती अवेलेबल आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड सगळा तिकडे आहे ना. असं जरा धोरण, मग ती दुसरी गोष्ट आहे की तिथे कंपनीज का जात नाहीत, फॅक्टरीज जात नाही, पण हा ओव्हरऑल असं सध्या चालू आहे. म्हणजे मला असं वाटतं की आपण यंग लोकांच्या दृष्टीने विचार करायला हवं, कारण फायनली ॲज आय सेड इन्सेंटिव्ह मॅटर. प्रत्येक जण जो डिसिजन घेतो त्या डिसिजन मध्ये त्या माणसाचं काही ना काहीतरी लॉजिक असतं. त्याच्यामुळे हा जो तुम्ही मुद्दा मांडलात की ज्याच्यामध्ये स्टेटस सिम्बॉल असा बदल आता होताना दिसतोय की इलेक्ट्रिशियन असेल, ड्रायव्हर असेल, ह्याच्यात मिळणारा पगार किंवा मिळणारा मेहनताना खूप जास्त आहे कम्पेअर्ड टू अन IT इंजिनियर इन मेनी केसेस. पण चांगला इलेक्ट्रिशियन, चांगला प्लंबर, चांगला ड्रायव्हर यांना आजही सामाजिक प्रतिष्ठा नाहीये आणि त्यांच्याहून 30-40% पैसे कमावणाऱ्या इंजिनियरला मात्र सामाजिक प्रतिष्ठा आहे. तर हा प्रश्न भारताने कसा सोडवा? तर आपण आता जो हा प्रश्न तुम्ही उभा केला ना, तो खूप प्रश्न महत्वाचा ठरणार आहे पुढे जाऊन. कारण आपल्याकडे ज्या क्षेत्रामध्ये आपल्या लोक मिळत नाही काम करायला, तुम्ही म्हणाले तसं या सगळ्या ट्रेड स्किल्समध्ये, मग ते कार्पेंटर असू दे, इलेक्ट्रिशियन असू दे, प्लंबर्स असू दे, तिथे खूप शॉर्टेज आहे. तसंच तुम्ही बघायला गेलं तर एल्डरली केअर, आपल्याकडे सिनियर सिटीजनची संख्या आता वाढतीये आणि फर्टिलिटी रेट्स म्हणजे साऊथ इंडियाच्या वगैरे फर्टिलिटी रेट इज खूप डाऊन. मग त्याच्यात ही इंडस्ट्री खूप मोठी होणार आहे. पण इव्हन चांगली पगार मिळत असते तरी पण इव्हन एल्डरली केअरमध्ये जास्ती कोणी जायला बघत नाही, कारण त्याच्यामध्ये या ह्याच्यामध्ये प्रतिष्ठा हा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा एक प्रॉब्लेम आहे, मी सांगूया आपण काय प्रतिष्ठा काय आपण करू शकतो, पण दुसरा एक प्रॉब्लेम आहे की IT इंजिनिअरिंग मध्ये आणि काय होतं, आता जरी तुम्हाला फक्त 8-10 हजार पगार असेल तरी लोकांना उमेद असते की ओव्हर द इयर्स तुमचा पगार खूप वाढू शकतो. कारण तुम्ही एकदा इंजिनियर झालात, एकदा तुम्हाला चांगली थोडे वर्ष तुम्हाला ह्याच्यामध्ये काढायला लागतील, पण एकदा चांगली नोकरी मिळाली की मग पगार खूप वाढत जातो. तसं ह्या ट्रेड स्किल्सचं कदाचित होत नाही की तुम्हाला आत्ता त्याच्यामध्ये IT पेक्षा जास्ती मिळत आहेत, पण देर इज नो करिअर पाथ टू इट. सो देर आर दीज टू सेपरेट इश्यूज. लाईक वन इज आपण त्यांना प्रेस्टिज कसं, तर त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल तुम्ही जर्मनीची हे बघितली की जर्मनीमध्ये ही स्किल्स मिळवण्यासाठी असा लॉंग ड्युरेशन सर्टिफिकेशन कोर्सेस असतात आणि त्याचं सर्टिफिकेशन पण डिफिकल्ट असतं आणि वन्स यू गेट इट ते इक्विव्हॅलंट टू डिग्री असतं. म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट डिग्री होल्डरशी इक्विव्हॅलंट होता समाजामध्ये ते एकदा ते हे मिळालं की ती एक गोष्ट आहे. त्याच्यामुळे सरकारने आपण ह्या सगळे स्किल्स डेव्हलप करताना ITI जे आपल्याकडे आहेत दोज आर जनरली व्हेरी शॉर्ट ड्युरेशन कोर्सेस, म्हणजे 3 months 6 months दोज काइंड ऑफ कोर्सेस. राईट. त्याच्याऐवजी आपल्याला चांगलं स्किल डेव्हलप करण्यासाठी ह्याच्यामध्ये निष्णात लोक तयार करण्यासाठी आपल्याला मच मोर लॉंगर ड्युरेशन स्किल डेव्हलपमेंटची आणि अकॉर्डिंगली, आणि फक्त एक स्किल नाही, यू कॅन डेव्हलप मल्टिपल स्किल्स. म्हणजे प्लंबरला फक्त प्लंबरच असायची गरज नाही, यू कॅन हॅव डेव्हलप. पण मग तुम्ही जेव्हा सर्टिफिकेशन देता दॅट शुड बी इक्विव्हॅलंट टू ऑलमोस्ट अ डिग्री, कारण एनिवे आपल्याला त्याची गरज आहे. तर या एका प्रकारे आपण प्रतिष्ठा वाढवू शकतो जी ज्या देशांनी केली आहे. दुसरं ऑफकोर्स समाजाची पण बघण्याची जी हे असते ती हळूहळू म्हणजे बदलायला पाहिजे. ती म्हणजे कुठलं काम आपण महत्वाचं आणि प्रतिष्ठेचं समजतो आणि कुठलं काम नाही. माझंच एक्झाम्पल देते मी तुम्हाला. मी जेव्हा स्टुडंट म्हणून UK मध्ये गेले तेव्हा पहिल्या वर्षी मला 100% स्कॉलरशिप नव्हती. पहिलं म्हणून मी तिथल्या युनिव्हर्सिटीच्या कॅन्टीनमध्ये इसेन्शियली मी किचनमध्ये इव्हन भांडी घासायचं काम केलं. पण तुम्ही विचार करा, मी जर इथे असते तर ते करणं शक्यच नव्हतं काम. आपल्याकडे जर बघितलं तरी आपली जी लोकल जे मजदूर असतात ती लोकल जी असतात ती एका प्रकार, आपण जर आपल्या शहराच्या बाहेर गेलो किंवा आपल्याकडची लोक जर मिडल ईस्ट मध्ये गेली तर किंवा UK मध्ये गेली तर तुम्ही जरी ह्याच्यामध्ये काम करत असाल, दुसऱ्या दुकानामध्ये काम करत असाल किंवा तरी आपण करतो, पण इकडे आपल्याला करायला प्रतिष्ठा मिळत नाही म्हणून आपण करत नाही. त्याच्यावर तो सामाजिक पण प्रश्न आहे. पण सरकारने विचार करायला पाहिजे की आपल्या जर त्या व्यवसायांची गरज आहे आणि त्या स्किल्सची गरज आहे तर आपण त्याची प्रतिष्ठा कशी वाढवू शकू. दुसरं, ओव्हर टाईम माझं इन्कम कसं वाढेल. म्हणजे आता मला जास्ती पैसे मिळत आहेत पण
की पुढे जाऊन मला तो व्यवसाय म्हणून डेव्हलप करता येईल का? कारण नाहीतर देर इज नो करिअर ग्रोथ. आयटी मध्ये यू जनरली वर्क फॉर समवन एल्स. मग तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी काम करता, तेव्हा ती कंपनी जर मोठी झाली किंवा ती कंपनी सोडून तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊ शकता, मग ती कंपनी मोठी होते, मग ओव्हर टाइम तुमचा पगार वाढतो. इथे तसं जनरली नसतं. ऑफकोर्स तुम्ही कार्पेंटरी म्हणजे प्लंबर म्हणून दुसऱ्या कुठल्या कंपन्यांमध्ये काम करू शकता, पण मेजॉरिटी इट इज गोइंग टू बी तुमचा स्वतःचा व्यवसाय. मग तो स्वतःचा व्यवसाय मी कसा मोठा करू शकेल आणि कसा फ्लरिश करू शकेल, त्याच्यासाठी पण गायडन्स करणं वगैरे अशा गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. तरच मग म्हणजे हा प्रश्न सुटेल पुढे जाऊन थोडा. भारताच्या 80व्या वर्धापन दिनी कुठला मुद्दा टॉप ऑफ द माइंड असेल तर तो म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंडचा. हे डेमोग्राफिक डिव्हिडंडचं डिसअपॉइंटमेंट झालं का, डिझास्टर झालं का, याच्याबद्दलच सातत्यानं चर्चा होते. जेनझीच्या आंदोलनानं पुन्हा हेच प्रश्न समोर आले, बेरोजगारी, योग्य जॉब नसणं, क्वालिटीचे जॉब नसणं. त्याच्याबद्दल तुम्ही सातत्यानं अभ्यास करत आलेला आहात. काय परिस्थिती आहे, तुमचं विश्लेषण काय आहे आणि ते गेल्या काही वर्षात कसं बदललं? आय थिंक आम्ही एक्झॅक्टली मला आठवत नाही, पण कधीतरी 2018-19 मध्ये आम्ही एक आर्टिकल लिहिलेलं. त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलेलं की 2004-5 मध्ये 63% तरुण म्हणजे आम्ही तरुण वर्ग, म्हणजे आम्ही म्हणतो 20 ते 29 गटामधले, 20 मधली माणसं, 63% माणसं कामामध्ये होती, एम्प्लॉईड होती. तो घसरून आता 2024 मध्ये तो 50%हून कमी आलाय. काहीतरी फक्त 47% लोक तरुण वर्ग आता बापरे. ऍक्च्युअली एम्प्लॉईड आहे. 50% पण आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपल्याकडे जर 200 मिलियन त्या ह्याच्यामधली लोक आहेत, तर म्हणजे 100 मिलियन लोक. आणि ते जे एज आहे, तेच एज तुमचं इट्स अ क्रिटिकल एज, राईट? आणि तिथेच ती जर 10 वर्ष आपण जर गमवत असलो तर इट्स अ सिग्निफिकंट लॉस फॉर द इकॉनॉमी, सिग्निफिकंट लॉस फॉर द इंडिव्हिज्युअल ऑल्सो. तर आता असं का झालंय, तर ते 2 गोष्टीमुळे झालंय. एक, अजून ऑलमोस्ट 12-13-14% मुलं अजून हायर एज्युकेशन मध्येच आहेत त्या एज ग्रुपमध्ये. कारण जर चांगल्या नोकऱ्या तुम्हाला मिळत नसल्या डिग्री झाल्यानंतर, तर ऑफकोर्स मग आता मी पुढची डिग्री घेतो. मग ती डिग्री झाल्यानंतर पण नसेल मिळत तर मी आणखीन पुढची डिग्री घेतो. त्याच्यामुळे तुम्ही केरळामध्ये वगैरे गेलात तर कितीतरी लोक PhD आणि दुसरी डिग्री, तिसरी, चौथी डिग्री असं करत असतात. ही प्रॉस्परस स्टेटमध्ये सो कॉल्ड अवस्था. आणि तुम्ही दुसऱ्या टोकाला बघितलं जर बिहार, त्याच्यामध्ये कदाचित ते दुसरी, तिसरी, चौथी डिग्री नाही घेणार, पण मग तुम्हाला पब्लिक सेक्टर जॉब हवे असतात, म्हणून तुम्ही कुठल्या तरी एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मध्ये एनरोल करता आणि मग दुसऱ्यांदा परीक्षा द्या, तिसऱ्यांदा द्या, चौथ्यांदा द्या, असं. कारण दुसरे चांगले जॉब्स नाहीयेत. त्याच्यामुळे काही हा फरक कमी झालाय एम्प्लॉयमेंट, कारण सिम्पली खूप जास्ती मुलं अजून हायर एज्युकेशन मध्ये कंटिन्यू करतात, होप दॅट की त्याच्यानंतर. तो एक भाग झालाय. दुसरा भाग, अनएम्प्लॉयमेंट वाढलीये, बेरोजगारी वाढलीये. म्हणजे लोकांना बेरोजगारी म्हणजे आपण काय म्हणतो, जे लोक काम बघतच नसतात, म्हणजे बऱ्याच मुली या वयातल्या, या गटातल्या बऱ्याच स्त्रिया जॉब बघतच नसतात, कारण त्यांना लग्न होतं, लहान मुलं असतात, घरी बघायला कोण नाही, घरातलं सगळं काम करायचं. तर त्यांना आपण बाजूलाच ठेवते. पण जे जॉब बघत असतात त्याच्यामधलाही जॉब न मिळण्याचा रेट, बेरोजगारी, आणि एस्पेशली डिग्री होल्डर्स बेरोजगारी जास्ती वाढली आहे. त्याच्यामुळे हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे की आणि आपल्याला असं थोडंफार डेटामध्ये ना असं पटकन बघितलं तर लोकांना वाटेल की बेरोजगारी जास्ती खरं म्हणजे तमिळनाडूमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये, म्हणजे हे तर एवढे अद्यावत आणि सगळे प्रॉस्परस स्टेट्स आहेत, मग त्याच्यामध्ये बेरोजगारी कशी जास्ती. पण मग काय होतं की या स्टेट्समध्ये जास्ती लोक काम करायला पण बघतात. तर जेवढी लोक काम करायला बघतात, तुमचा जर कमीच लोक काम करायला बघत असतील तर मग आर्टिफिशियली बेरोजगारी कमी वाटते. पण जर बरीच लोकांना काम हवं असेल आणि तेवढं मिळत नसेल तर मग बेरोजगारी, त्याच्यामुळे असं डेटा बद्दलही लोकांना कधी कधी संभव पडतो. पण आणि आता AI पण आलाय, आपल्याला माहितीये तसं, त्याच्यामुळे ते आता आणखीन एक चॅलेंज आलंय. त्याच्यामुळे लॉट ऑफ डेमोग्राफिक. आणि एक मजेशीर गोष्ट आहे बरं भारतामध्ये, जी आपल्याला डेटामध्ये कुठल्याच दुसऱ्या मोठ्या जगामध्ये दिसत नाही, की जी अनएम्प्लॉयमेंट रेट, बेरोजगारी जी 20% वरती आहे, एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट, डिग्री होल्डर्सची अनएम्प्लॉयमेंट, मुलांमध्ये पण मुलींमध्ये पण. तुम्हाला डिग्री मिळाली आणि तुम्ही जॉब बघताय पण नाही मिळाला, अशांची संख्या ती जी एवढी जास्ती आहे, 20% वगैरे,
ती जर तुम्ही लेट 20s मध्ये बघितली किंवा 30 मध्ये, ती व्हर्च्युअली डिसअपियर्स. देर इज नो बर अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया वेन यू रीच अराउंड. सो इट इज लाईक हाऊ डिड दॅट, म्हणजे असं कसं होऊ शकतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं की जॉब्स आधी पण होते, जॉब्स नव्हते असं नाही, पण तुम्हाला ते जॉब्स आधी तुम्ही घेत नाही, तुम्ही वाट बघता मला चांगला जॉब मिळेल का, ह्याच्यापेक्षा बऱ्या नोकरी मिळेल का, म्हणून तुम्ही वाट बघता. मग थोडी वाट बघितल्यानंतर मग काय होतं, पुरुषांना म्हणजे मुलांना इट इज अ स्टील व्हेरी स्ट्रॉंग मेल ब्रेड विनर नॉर्म इन इंडिया, की मुलाला लग्न करायच्या आधी नोकरीही पाहिजेच. मग आणि लग्न इज स्टील युनिव्हर्सल इन इंडिया. त्याच्यामुळे लग्न करायचं असेल तर आता मला काहीतरी घरच्यांचं प्रेशर आहे, हे आता मला काहीतरी घ्यायलाच पाहिजे नोकरी, म्हणून मग मुलं नोकरी घेतात. मुलींचं लग्न होतं आणि मग लोक नोकऱ्या बघायचं थांबवतात. त्याच्यामुळे ते नोकऱ्या बघतच नाहीयेत. मग आपण त्यांना बेरोजगार म्हणू नाही शकत, कारण ते आर नॉट लुकिंग फॉर जॉब. असं करून जो अनएम्प्लॉयमेंट रेट खूप हाय आहे अर्ली 20s मध्ये, तो सडनली डिसअपियर्स टू झिरो in India. बर But that is not like, I wouldn't say that's like a really positive. It's a thing that essentially suggests either लोक सेटल होतात त्यांच्या ऍस्पिरेशन पेक्षा कमी जॉबला, किंवा दे जस्ट स्टॉप लुकिंग, लाईक विमेन जस्ट स्टॉप लुकिंग फॉर वर्क, असं होतं. आता मी असं नाही म्हणणार की म्हणजे त्याच्यामध्ये दोन्हीकडनं आहे की शिक्षणाचा दर्जा काय आहे आणि त्यात आपल्याला स्किल आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्ती चांगला जॉब हवा असतो, मग तो कोणाचा प्रॉब्लेम आहे. कारण सेम सेक्टर्समध्ये इव्हन IT मध्ये काही त्याच्यामध्ये जी काही टास्क आहेत किंवा काही जी ऑक्युपेशन आहेत, त्या काही ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्किल लागलेले इंजिनियर लागतात. म्हणजे तिथेही कमतरताच आहे, तरी पण एवढे इंजिनियर्स अनएम्प्लॉईड आहेत. बरोबर आहे. ह्याचा अर्थ कुठेतरी तुमचं स्किल मिसमॅच खूप जास्त आहे. लोकांना वाटतं की मला डिग्री मिळाली, तुम्हाला जॉब मिळायला पाहिजे, पण जॉब देणारे तुम्हाला घेत नाही जॉबवरती. असा तो सर्क्युलर प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे तो आपल्या शैक्षणिक पद्धतीचा मध्ये जरा गोंधळ आहे की आपली शैक्षणिक पद्धत कशी आहे. त्याच्यामुळे फक्त म्हणजे मुलांचंही त्याच्यामध्ये थोडंफार, मुलंही बदलू शकतात. म्हणजे आपण बोलूया त्याच्याबद्दल पाहिजे तर, काय मुलं बदलू शकतात आणि काय शैक्षणिक पद्धत बदलली पाहिजे. दोन्हीमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. पण ही अशी सिच्युएशन आहे आणि त्या AI मुळे ती आणखीन वेगळ्या पद्धतीने आता त्याचा पुढे हे होणार. इथे एक प्रश्न येतो. अगदी काल मी एका उद्योजकांशी बोलत होतो आणि सातत्यानं आमचा हा कॉमन फीडबॅक आहे की चांगली माणसं मिळत नाही. हं. मला माझ्या स्वतःच्या कंपनीमध्ये कायम माणसं हवी असतात. आमच्या सर्व उद्योजक मित्रांच्यातला कॉमन प्रॉब्लेम आहे की चांगली माणसं मिळतच नाहीयेत. आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड बेरोजगारी, त्याचे मोर्चे, त्याची चर्चा हे घडतंय आणि याचा सेन्सच लावता येत नाही. तुम्ही कसं लावता? आपल्याकडे झालंय काय माहितीये, आपण म्हटलं तसं डिग्रीज खूप दिल्या जातात आणि जर दिल्या गेल्या तर मुलं घेणारच. कोण नाही घेणारच. जर तुम्हाला इझिली जर डिग्री मिळते, ह्याचा अर्थ तुम्ही डिग्र्या देताना किंवा कुठलंही सर्टिफिकेशन देताना आपण त्याची बरोबर पडताळणा करत नाही की ते कशासाठी सर्टिफिकेट दिलंय, काय परीक्षा घेतली किंवा काय तुम्ही पडताळणा केली की ज्याच्यामधनं तुम्ही डिसाईड केलं की इट इज अ वर्थ गिव्हिंग दिस डिग्री. त्या परीक्षा पद्धती आपण बरोबर करत नाही. पण परीक्षा पद्धती बरोबर करत नाही तर आपण शिकवतही बरोबर नाही. म्हणजे मुलं जर परीक्षा पद्धती बदलायची असेल तर शिकवण्याची पद्धत बदलायची. आता जर इंजिनिअरिंग असतं तर 4 वर्षापैकी फक्त शेवटच्या 1 वर्षामध्ये म्हणजे काम हे करून थोडाफार अभ्यास करून जर तो पास होऊ शकला असता, तर मग पहिली 3 वर्ष काय म्हणजे काय त्याच्यामुळे आपण जे शिकवतो, पुस्तकी ज्ञान शिकवतो, अजून इव्हन शाळेमध्ये, म्हणजे नंतरचं तर सोडूनच द्या, अजून शाळेमध्येही पाठांतर करणं ह्याच्यावरती जो भर असतो. आता म्हणजे काही गरजच नाहीये बऱ्याच गोष्टींची. ज्याची गरज आहे की तुम्ही विचार करू शकता का, विश्लेषण करू शकता का, तुम्ही आपले विचार मांडू शकता का दुसऱ्यांबरोबर तुम्ही टीमवर्क करू शकता का, तुम्हाला किती काय म्हणतात ते, म्हणजे कौशल्य, म्हणजे ऍक्च्युअल कौशल्य. आता साधी गोष्ट जर कोणाला तुम्ही विचारली की तुम्ही मॉलमध्ये आहात सपोज, आणि किंवा तुम्ही मॉल चालवता आणि त्या मॉलमध्ये सध्या सपोज ती काय म्हणतात ते, एस्कलेटर, सरकता जिना आणि एलिव्हेटर, आपली लिफ्ट, दोन्ही बंद पडलंय आणि सध्या तुम्हाला अशी परिस्थिती आहे की तुम्हाला एकच तुम्ही सध्या रिपेअर करू शकता. म्हणजे तुम्ही इव्हेंच्युअली दोन्ही रिपेअर करणार, पण या क्षणात तुम्ही एकच रिपेअर करू शकता. तर तुम्ही काय रिपेअर करणार? पहिलं सरकता जिना रिपेअर करणार की तुम्ही लिफ्ट रिपेअर करणार?
असा जर आपण लोकांना प्रश्न विचारला तर काय वाटतं तुम्हाला मेजॉरिटी लोक काय सांगतील? कोणालाही हा प्रश्न विचारला तर मेजॉरिटी लोक उत्तर देतात की सरकता जिना पहिला रिपेअर करायला पाहिजे. का रिपेअर करायला पाहिजे? कारण असं विचारलं तर सरकता जिन्यावर बरीच लोक जातात एका वेळी, खूप लोकांना तो उपयोग होतो, मग तो वरती जाताना ते मॉल इकडे तिकडे बघू शकतात म्हणून सरकता जिना. मग आपण त्यांना जर विचारलं, हे बघा तुम्ही मॉलमध्ये गेलाय तेव्हा कधी सरकता जिना बंद पडलाय तुम्ही बघितलंय का? हो हो, बऱ्याच वेळा बंद पडलाय. तुम्ही कधी लिफ्ट बंद पडली का? नाही बंद पडली, नाही बघितली, लिफ्ट नेहमी चालू असते. मग ह्याचाच अर्थ काय? सरकता जिना बंद पडला तर ते ठीक आहे, आधी तुम्हाला लिफ्ट दुरुस्त करायला पाहिजे. मग का? कारण सरकता जिना बंद पडला, तुम्ही ती नुसते जिने म्हणून वापरता. लोक काय मॉल सोडून जात नाही ना, नुसते जिने म्हणून तुम्ही स्टील वापरू शकता. पण लिफ्ट जर बंद पडली तर अगदी जे यंग असतात, ओल्ड असतात किंवा हेवी सामान घेऊन जात असतात, त्याला देर इज नो अदर ऑल्टरनेटिव्ह युसेज ऑफ, म्हणजे बंद पडलेल्या लिफ्टचा काहीच उपयोग नसतो. बंद पडलेला सरकता जिना जिना म्हणून तुम्ही वापरू शकता. म्हणजे असं थिंकिंग करायची आपण कपॅसिटी डेव्हलप करतोय का मुलांमध्ये? म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या फक्त मुलांचा दोष नाही, आपल्या शिक्षण पद्धतीचा पण दोष आहे की आपण मुलांना काय शिक्षण देतोय. आपण खरोखरीच त्यांना आजच्या जॉबसाठी आणि आजच्या लेबर मार्केटसाठी आपण त्यांना तयार करतोय का? तर बऱ्याचशा लोकांना आपण नाही तयार करतो. आणि म्हणजे मला एक सांगायचं आहे, लोकांना वाटेल की हे आम्ही असे म्हणजे सो कॉल्ड एक्सपर्ट्स येतात आणि अशी बडबड करतात की म्हणजे ही शिक्षण पद्धती वाईट आहे, मग तुम्ही तुमच्या मुलांबरोबर काय केलं असं वाटू शकतं की सांगायला सोपं असतं. पण मी खरंच सांगते, मी माझ्या मुलाला ह्याच्यामध्ये नाही पाठवलं, शाळेमध्ये नाही पाठवलं. माझ्या मुलाला 5वी पर्यंत परीक्षा ह्या प्रकारच नव्हता, नो प्रकार. आणि ते कसं काय खूप महागाईचं शिक्षण नव्हतं, म्हणजे आता तर जे इंटरनॅशनल स्कूल्समध्ये आणि जे पैसे घेतात तसलंही शिक्षण नव्हतं, रिलेटिव्हली नॉर्मल स्कूलिंग. पण त्यांची पद्धती काय होती की टीचर त्या सगळ्या छोट्या छोट्या मुलांना, इव्हन लाईक नर्सरी पासून सिनियर केजी, त्या सगळ्या मुलांना चिल्ड्रन ऑब्झर्व करायची, ते ऑब्झर्वेशन्स लिहायची आणि मग ती पालकांना बोलवून सांगायची की म्हणजे हे हा चांगलं करतोय, ह्याच्यामुळे तुम्ही असं करू शकता. मग त्यांना शाळेमध्ये म्हणजे इव्हन तो 5 वर्षाचा असताना त्यांना सुतारकी होती शाळेमध्ये. मला महिन्यातनं एकदा अख्ख्या 30 लोकांसाठी डबा द्यायला लागायचा, पण महिन्यातनं एकदाच, कारण एकेका दिवशी एकेका करणार. पण मग त्यांना ती सवय झाली की कसं म्हणजे एकत्र बसून संवाद कसा साधायचा, असं ते लहानपणापासून जर आपण शिकवलं, फक्त अभ्यास 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 सोडून, मग तो 7 वर्षाचा असेपर्यंत त्याला लिहिता येत नव्हतं, एकही एबीसीडी पण त्याला लिहिता येत नव्हती, पण काही त्याचा प्रॉब्लेम नाही आला. त्याच्यामुळे पालकांना पण मला असं वाटतं की पालकांनी थोडीफार रिस्क घ्यायला पाहिजे की असं नेहमीच्या साच्यामधनं न जाता, म्हणजे कारण इन जनरल आपल्याकडे रिस्क अवॉइडन्स जास्ती असतो. मला पूर्वी समजत होतं, पूर्वी लोकांकडे म्हणजे खूपच दारिद्र्य होतं, दारिद्र्य असेल की तुम्ही रिस्क नाही घेऊ शकत. पण आता जशी हळूहळू तुम्ही रिस्क घेऊ शकता तसं पालकांनी थोडंफार म्हणजे बदलावं, म्हणजे वेगळ्या दृष्टीने विचार करावा की नेहमीच्या शिक्षण पद्धतीमध्ये जाऊन उपयोग आहे का नुसत्या परीक्षा देऊन. आणि एवढा प्रचंड अभ्यासाचा त्रास असतो मुलांना, 1ली 2री पासून मुलं ट्युशनला जातात, ह्या शिक्षण पद्धतीला काहीच अर्थ उरलेला नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये तर खूपच बदल करायला हवा. त्याच्यानंतरच ऑफकोर्स म्हणजे मग यंग लोक ह्यांनी, ऑफकोर्स सेपरेटली यंग लोकांना आता खूप आहेत, म्हणजे खूप अवेलेबल आहेत ऑनलाईन रिसोर्सेस, AI हे ते वापरून यंग लोकही आता स्वतःही करू शकतात. पण मेजॉरिटी लोकांसाठी आपली शिक्षण संस्था बदलली पाहिजे. आता आपल्याला माहितीये AI ऑल परवेझिव्ह असणार आहे, AI आपण नाही थांबवू शकत. आणि आपण असंही नाही म्हणू शकत की आपल्या देशामध्ये आपण रेग्युलेशन करूया, आपण कमी वापरूया, कारण आपण जर कमी वापरलो तर आपण मागेच राहणार, कारण बाकीचं सगळं जग वापरणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला वापरायला तर पाहिजेच, पण आपण कशा पद्धतीने ते वापरतोय, आपण आपली AIची आपल्याला बेडी करतोय का आपल्याला शिडी करतोय, हा मुळातला प्रश्न आहे. जर तुमचं थिंकिंग यंग लोकांनी 20 ते 29, कारण आता काय झालंय AI मध्ये त्यांना वाटतं की ती चॅट विंडो असते यायची, त्याच्यामध्ये काय घातलं की मला लगेच क्लॉड किंवा म्हणजे चॅट जीपीटी काय ते सगळं आन्सर्स करतो. पण जर तुम्ही तुमचं थिंकिंगच आउटसोर्स करून टाकलं तर मग यंग लोकांना पुढे खूप प्रॉब्लेम होणार आहे. त्याच्यामुळे मग ती आपली बेडी होऊन जाणार, मग आपण विचारच नाही करू शकणार. तर आपण त्याचा शिडी म्हणून कसा वापर करू शकतो की आपल्या ज्ञानामध्ये आपण भर कशी घालू शकतो, आणखीन आपण जास्ती लर्निंग करून आपली प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवू शकतो. AI ने आपल्याला रिप्लेस नाही करायला पाहिजे, AI ने आपल्याला कॉम्प्लिमेंटरी झालं पाहिजे आपण AI ला. त्या दृष्टीने म्हणजे आपल्याकडे जेव्हा इंडियामध्ये जेव्हा इंडिया किंवा दुसरीकडे पण जेव्हा डेटा स्वस्त झाला आणि मोबाईल फोन्स सगळीकडे जेव्हा आले,
तेव्हा यंग लोकांनी बऱ्याच वेळा काय केलं, असं एंटरटेनमेंटसाठी ते स्क्रोलिंग करणं आणि काय ते रील्स वगैरे बघतात ना, म्हणजे जास्तीत जास्त त्याचा उपयोग युट्यूबचा वगैरे. युट्यूब ऑल्सो इज अ एक्सलंट रिसोर्स तुम्हाला काही शिकायचं असेल तर. पण मेजॉरिटी वेळा तो युट्यूबचा उपयोग होतो एंटरटेनमेंटचा. तसंच एआयचं होऊ शकतं. तुम्ही जर चुकीच्या ह्याने जर त्याचा उपयोग केला तर मग म्हणजे तुम्हाला त्याचा नाही फायदा होणार आणि मग तुम्हाला समजणार की आम्ही रिप्लेसच झालोय. त्याच्यामुळे अशा प्रकारचं लक्ष ठेवा की आपण एआयच्या मदतीने जास्ती शिकू शकतो का, आपण असं स्किल डेव्हलप करू शकतो का की एआय मला रिप्लेस नाही करणार, आपण अडॅप्टेबल आहोत का. आता वर्ल्ड अनसर्टन झालंय तर चेंज आपण म्हणजे चेंज इज द ओनली कॉन्स्टंट, जे महात्मा गांधीने म्हटलेलं ते आजच्या जगामध्ये अगदी म्हणजे खरोखर तंतोतंत दर दिवशी चेंज होत आहे. त्याच्यामुळे तुम्ही चेंजला अडॅप्ट होऊ शकाल का, ही स्किल्स यंग लोकांनी स्वतःहून डेव्हलप करायला पाहिजे. आता गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे, लाईक एनी अदर लिटरसी आपण म्हणतो, म्हणजे नॉर्मल लिटरसी, मग झाली फायनान्शियल लिटरसी, हे आता एआय लिटरसी इज अ मस्ट. आणि जर म्हणजे बरोबर पद्धतीची एआय लिटरसी, आणि त्याच्यासाठी कदाचित गव्हर्नमेंटला ते ऍक्सेस लोकांना द्यावा लागेल, सबसिडाईज करायला लागेल, निदान काही लोकांसाठी तरी, ज्यांना शक्य नाहीये त्या लोकांसाठी तरी ते सबसिडाईज करायला लागेल. बिकॉज एआय लिटरसी हॅज बिकम नाऊ मॅन्डेटरी, लाईक करेक्ट टाईप ऑफ एआय लिटरसी. त्याच्यामुळे सरकारनेही तिथे लक्ष द्यायला पाहिजे की आपण ते कसं करू शकतो, आपण डेव्हलप करू शकतो का, मग ते कमी खर्चामध्ये करू शकतो का. पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की गव्हर्नमेंटने ते जेवढ्या सगळ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि त्याचं चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग खऱ्या एआयचा कसा चांगल्या प्रकारे उपयोग करायचा, आणि फक्त असं एंटरटेनमेंट किंवा साधे लो व्हॅल्यू युसेज कसा, म्हणजे त्याच्यापासून कसं दूर जायचं, हेही सरकारने, त्याच्यामध्ये सरकार काम करतं. आज मी समजा एखादा बेरोजगार असेल तर मला ना पुढे जायला स्कोप आहे आणि कशात माझं भविष्य असेल ते कळत नाही. सो अनसर्टनिटी ऑफ फ्युचर आणि करंट जॉबलेसनेस असे दोन प्रश्न मला सतावतात. त्या व्यक्तीनं, जो तरुण आहे, महिला किंवा पुरुष, यांनी कसा विचार केला? आता तुम्ही जर एआय बघितलं ना, तर एआय मध्ये एआय कोडिंग आता करू शकतो, ते बरोबर आहे. पण आता कंपन्यांना गरज कशाची आहे की एआय जे चांगल्या पद्धतीने डिप्लॉय करू शकतात ऑर्गनायझेशन्समध्ये, किंवा एआय वापरून तुम्ही काहीतरी बनवू शकता. जर तुम्ही आता कॉलेजची प्रोजेक्ट्स वगैरे असतील तर एआय मध्ये दुसरी पण फॅसिलिटी आहे की जिच्यामध्ये तुम्ही एआयचा वापर करून यू कॅन बिल्ड थिंग्स, राईट, यू कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. तर तुम्ही ती स्किल डेव्हलप केली पाहिजे. आणि एंटरप्राइज एआय डिप्लॉयमेंट कशी करायची, कन्झ्युमर फेसिंग एआय सेपरेट, ते आपल्या दररोज ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आले आणि मग ते सॉल्व्ह करण्यासाठी एआय वापरतो, तेही चांगलंच आहे. पण तुम्हाला जर चांगली नोकरी हवी असेल तर कन्झ्युमर फेसिंग एआय पासून एंटरप्राइज मध्ये, म्हणजे कंपन्यांमध्ये एआय जसं वापरतात आणि कंपन्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कसं एआय वापरलं पाहिजे, आणि इंटिग्रेटिव्ह थिंग्स म्हणजे इंटिग्रेटिव्ह थिंकिंग, असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं एकत्रीकरण करून त्यांच्यामध्ये कसं, कारण फक्त एक हे येणं पूर्वी म्हणजे एकच स्पेशलायझेशन करायचे, म्हणजे कोडिंग म्हणजे ते आता तसं होणार नाही. ते एक स्पेशलायझेशन करून तुम्ही ते कधी जाईल स्पेशलायझेशन. त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच क्षेत्राची चांगल्यापैकी माहिती पाहिजे. त्याच्यामुळे आता मी एक शिकतोय म्हणजे आता मी हे एकच करणार, हे खूप डेंजरस आहे आता. त्याच्यामुळे यंग लोकांनी दे हॅव टू नो मच मोर अबाउट मेनी मोर आस्पेक्ट्स, आणि कनेक्टिंग द डॉट्स, म्हणजे वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं काम करताना ते तुम्ही कसं कनेक्ट होऊ शकता, ही स्किल्स कंपन्यांना लागणारच आहेत. ह्या स्किल्समध्ये लोकांनी जास्ती लक्ष आता द्यायला पाहिजे. नुसतं बेसिक कोडिंग नाही तर ते एआयने कोड केलं, त्याच्यामध्ये एरर कुठे येऊ शकते, आणि फायनली एआय थिंकिंग कसं करणार, आपण सांगतो त्याच्यावरती एआय थिंकिंग करतो ना. मग शेवटी ते आपल्यालाच त्याला हे द्यायच्या असतात, काय सूचना द्यायच्या असतात. या सूचना तुम्ही कशा पद्धतीने त्यांना प्रॉम्प्ट्स देता, म्हणजे दॅट इज ऑल्सो स्किल, दॅट स्किल ऑल्सो यू नीड टू डेव्हलप. तर ह्या गोष्टी हल्लीची यंग लोकांनी मुद्दाम करायला पाहिजे. नुसतं हताश होऊन म्हणजे काही नाही, आपल्याला संधी ही आपल्याला आपणच क्रिएट करायची असते शेवटी. त्याच्यामुळे अशा पद्धतीने जास्तीत जास्त प्रयत्न करायला. तुमचा अजून एक लेख होता, इफ आय एम नॉट रॉंग, की जो महानगरातल्या फक्त एम्प्लॉयमेंट बद्दल नव्हे तर एम्प्लॉयमेंटच्या वेळांबद्दल बोलतो, की कुणी किती वेळ काम करत आहे आणि त्यातनं काय इंडिकेटर समोर येतात. आणि दुसरा एक विषय होता तो म्हणजे कम्युट टॅक्सचा, की जो ट्रॅव्हल मध्ये वेळ जातो. तर या दोन्ही मुद्द्यांबद्दल आम्हाला समजून घ्यायला हवं. सो जनरली जेव्हा आपण इथे ना भारतामध्ये जेव्हा आपण बेरोजगारी किंवा ह्याच्याबद्दल एम्प्लॉयमेंट बद्दल तेव्हा चर्चा करतो,
तेव्हा नॉर्मली आपण फक्त किती लोक काम करतात, किती काम करत नाही आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किती करतात सर्व्हिसेस एवढंच बघतो. तर आम्ही या मार्चमध्ये एक रिपोर्ट केलेला, यंग ॲडल्ट्स ॲट वर्क इन इंडिया. त्याच्यामध्ये हे तर आम्ही बघितलेलंच, पण त्याच्या पुढे जाऊन आम्ही असं बघितलेलं की जर तुम्ही काम करत असला, जॉब करत असता, तर तुम्ही किती तास जॉबमध्ये असता, किती तास तुम्ही काम करता. आणि तुम्ही म्हणजे फॉर्मल एंटरप्राइजेसमध्ये असेल किंवा हाऊस होल्ड, म्हणजे लोकांना माहिती नसेल अजून विशीतली माणसंही मेजॉरिटी ऑफ देम स्टील वर्क इन हाऊस होल्ड एंटरप्राइजेस across all the states. Household enterprises are still the majority, family enterprises are still the majority, म्हणजे job givers. आणि ऑल फॉर्मल एंटरप्राइजेस इज रिलेटिव्हली लेस. विदिन दॅट ऑफकोर्स महाराष्ट्र, तामिळनाडूमध्ये हे जास्ती आहे प्रपोर्शन फॉर्मल एंटरप्राइजेसचं. तर आम्हाला दिसतं असं काय की रिलेटिव्हली प्रॉस्परस स्टेट्समध्ये फॉर्मल एंटरप्राइजेसमध्ये ऑलमोस्ट 7.5-8% काम होतं, आणि ह्याच्यामधनं आम्ही लंच टाइम काढलेला, लाईक विदाउट द ब्रेक्स. कारण मग लोकांना वाटतं की यंग लोक नुसती म्हणजे कामं करत नाही, ब्रेक्स घेतात, म्हणून तो आम्ही तो टाइम काढून टाकला. तरी पण तुम्ही ऑन वर्क यू आर डुईंग अराउंड 7.5 hours काइंड ऑफ वर्क इन सम ऑफ द स्टेट्स. बट तुम्ही सडनली जेव्हा हाऊस होल्ड एंटरप्राइजेस बघता तेव्हा ते प्रमाण खूप कमी होतं, आणि पुरुषांमध्ये नाही कमी होत, ते प्रमाण बायकांमध्ये जितके तास काम करतात ते ऑलमोस्ट हाफवरती जातं. त्याच्यामुळे विमेन आर डेफिनेटली यंग विमेन आर आयदर अंडर एम्प्लॉईड, किंवा त्यांना तेवढाच वेळ आहे, कारण घरातलं बाकीचं सगळं करून मे बी ओनली दॅट मच टाइम इज देअर. आणि त्याच्यामध्येही आम्ही बघितलं की किती जण 8-9 तासापेक्षा जास्ती करतात, किती जण 4 तासापेक्षा कमी करतात असं. कारण आपल्यामध्ये एक डिबेट झाला मध्ये की 70 तास काम करायचं वगैरे, असा एक डिबेट झाला मिस्टर नारायण मूर्तीच्यावरनं. हा, तर आहे तशी 15% वगैरे लोक, 15-17% लोक ती 8-9 तासांपेक्षाही जास्ती काम करतात. पण मला तिथे एकही सांगायचंय, आणि कदाचित हे मत पण लोकांना फारसं नाही पटणार कदाचित, पण आपण जर असा विचार केला की 365 दिवस असतात, आणि 365 दिवसापैकी आपण जर सगळे फॉर्मल एंटरप्राइजेसमध्ये बऱ्याच ठिकाणी आता सॅटर्डे संडे ऑफ असतात, तर तुम्ही सॅटर्डे संडे काढले, मग नॅशनल हॉलिडेज काढले, आणि मग तुमची जेवढी तुम्हाला लीव्ह घेता येते अॅन्युअल लीव्ह ती जर काढली, तर आपण 250 दिवसापेक्षा काही जास्ती काम करत नाही वर्षभरात. ओके, त्याच्यामुळे 250 दिवस आपण 8-9 तास काम करतोय, दॅट इज ओके. प्रॉब्लेम काय होतो की जर 8-9 तास काम करत असता, तर प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला कम्युटसाठी, तुम्ही कम्युट टॅक्स म्हणालात ना, तर कम्युटसाठी जर तुम्हाला आणखीन 2-3 तास जात असतील, तर दॅट इज अ मेजर प्रॉब्लेम इन इंडियन सिटीज. आय डोंट थिंक जस्ट वर्क अवर्स आर, म्हणजे ऑफकोर्स त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स असणार, काही कंपन्यांमध्ये खूपच जास्ती वर्क अवर्स असतील, आणि म्हणजे एक्सेप्शन सगळ्यातच असतात. दिस इज ऑन अन ॲव्हरेजच आपण बोलतोय. पण जर कम्युटिंग जर एवढं जास्ती तास लागणार असतील, तर ऑफकोर्स युअर प्रोडक्टिव्हिटी विल ऑल्सो सफर. मी 2 तास प्रवास करून, 1.5 तास प्रवास करून, जर म्हणजे मी मुंबईत होते तेव्हा 13 तासाचं अंतर होतं, मला 1-1.25 तास 1.5 तास येताना जास्तीच वेळ लागायचा. एवढा प्रवास करून जर मी कामावरती जाणार, तर मी ऑलरेडीच थकलेली असणार. त्याच्यामुळे जर 7-8 तास काम केलं तरी माझी प्रोडक्टिव्हिटी तेवढी राहणार नाही. मग तेवढी प्रोडक्टिव्हिटी नाही राहिली की ते काम संपवायला मला आणखीन तास बसायला लागतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे कम्युटिंग इज अ व्हेरी व्हेरी बिग प्रॉब्लेम इंडियाच्या एस्पेशली मेट्रोजमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये आलं की आपण म्हणतो बँगलोर वगैरे खूप वेळ, कदाचित बँगलोरमध्ये वर्क फ्रॉम होम जास्ती असेल आयटीच्या लोकांना वगैरे, माहीत नाही. पण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये वगैरे खूप वेळ लागतो. हा कम्युट टॅक्स खूप जास्ती आहे माणसांवरती, आणि त्याचा हा असा परिणाम होतो कारण तुमचे एकूण तास घराबाहेर खूप वाढतात त्या कम्युटिंगमुळे. आणि त्याचं सोल्युशन असं नाही आपण सांगू शकत की वर्क फ्रॉम होम. आणि वर्क फ्रॉम होम मध्ये काय होतं, आणि मी वर्क फ्रॉम होम केलंय. ओके, माझी कंपनी खूप काइंड होती आणि मला वर्क फ्रॉम होम त्यांनी दिलेलं. जेव्हा मुलं लहान वगैरे असतात त्याचा खरंच उपयोग होतो, आणि त्याचा तसं ते करावं. पण आपण जर कायमच वर्क फ्रॉम होम केलं तर आपले बरेच स्किल्स कमी होतात, आपले नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटीज कमी होतात. आपण म्हणजे समोरासमोर बसून चर्चा कशा करतात, आणि ते सगळं, आपली इन्फॉर्मेशन फ्लो कमी होतो. त्याच्यामुळे इन जनरल म्हणजे मनुष्य शेवटी सोशल प्राणी आहे. नुसतं वर्षानुवर्ष घरी बसून काम करणं इज नॉट अ म्हणजे गुड थिंग फॉर एनीवन. त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम इज नॉट अ सोल्युशन फॉर कम्युट टॅक्स. आपण आपलं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कसं, इंटरसिटी आपल्याकडे फास्ट ट्रेन आहे ते ठीक आहे. इंटरसिटी, कारण मी इकडनं म्हणजे दुसऱ्या शहरी वर्षातनं 2-3 जाणार, पण मी इथल्या इथे चेन्नईमध्ये दररोज ट्रॅव्हल करणार.
त्याच्यामुळे इंट्रासिटी ट्रॅव्हल, हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह इंट्रासिटी ट्रॅव्हल इज रिअली अ मोस्ट इम्पॉर्टंट, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. आता आपल्याकडे मेट्रो हे ते बऱ्याच शहरांमध्ये करतायत, पण म्हणजे बघायचं काय होतं. पण येस, द बर्डन ऑफ कम्युट टॅक्स मेक्स इट मच मोर वर्स रादर दॅन ऍक्च्युअल वर्किंग अवर्स म्हणजे आपल्याकडे. आणि यंग लोकांना ऑफकोर्स म्हणजे जास्ती जाणवतं, कारण त्यांच्याकडनं जास्ती काम करून घेतलं जातं. तुम्ही असाच एक इंटरेस्टिंग मुद्दा मांडला होता, ते म्हणजे तरुणांनी शेतीपासून अजून लांब पळू नये. खरं तर महाराष्ट्रात असो किंवा देशभरात असो, शेतीपासून लांब जाणं म्हणजे प्रोग्रेस मानली जाते. की जास्तीत जास्त वर्कफोर्स ॲग्रिकल्चर टू मॅन्युफॅक्चरिंग यावा, मॅन्युफॅक्चरिंग टू सर्व्हिस यावा. दॅट इज हाऊ वी प्रोग्रेस, और दॅट इज द सिम्बॉल ऑफ ग्रोथ. असं असताना तुम्ही जे म्हणता की शेतीत माणसांनी थांबायची गरज आहे, पण तिथे सुद्धा उत्पन्नाची हमी नाही, काय होतं ते कळत नाही, पावसावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भासारखे एरिया आहेत. तर अशा वेळेला तरुणांनी का थांबावं शेती? तर मी जरा थोडंसं त्याच्यामध्ये फरक करते. म्हणजे मी तसं नाही लिहिलंय. मी काय लिहिलंय की मी असं नव्हतं लिहिलं की माणसांनी शेती सोडू नये. मी लिहिलेलं गव्हर्नमेंटच्या साईडने आणखीन यंग लोकांना तुम्ही फोर्सफुली म्हणजे असं हे करू नका की शेती सोडून दुसरीकडे या. कारण त्याचं कारण काय आहे की अगेन 2004-5 साली आपण जर बघितलं, म्हणजे 20 वर्षापूर्वी 34% विशीमधली माणसं शेतामध्ये काम करत होती इंडियामध्ये. म्हणजे सगळ्या विशीमध्ये जेवढी माणसं असतील त्यातली 34% शेतावरती करायची. 2024-25 मध्ये आता ते फक्त 13% आलंय. म्हणजे आपल्या अख्ख्या भारतामध्ये विशीमधली माणसं 20 ते 29 या वयोगटातली फक्त 13 माणसं ऍक्च्युअल शेतीमध्ये काम करतात. आता तो नंबर ऑलरेडी खूप कमी आहे. आपलं ऍव्हरेज एज ऑफ अ फार्म लेबरर इन इंडिया, ऑल इंडिया इज 40. Okay, in Kerala is more than 50, in Tamil Nadu it is 48, in Maharashtra also is 40 or more. त्याच्यामुळे शेतात काम करणारी माणसंही आता ओल्डर होत आहेत. आता जर तुम्ही शेतामध्ये पण जर तुम्हाला AI डिप्लॉय करायचं असेल, नवीन म्हणजे तंत्रज्ञान डिप्लॉय करायचं असेल, तर तुम्हाला यंग लोक तिथेही पाहिजे नवीन म्हणजे धोरणं करायला, बरोबर आहे. तर असं जर तुम्ही अजून फोर्स करत राहा, तुम्ही तुम्हाला असं वाटतं फक्त खूप लोक आता शेतात खूप यंग लोक नाही काम करत आहेत. खूप खूप डिफिकल्ट जातं हल्ली यंग लोकांना मिळणं, म्हणजे चांगले काम करू शकणारी माणसं मिळणं इज डिफिकल्ट. आता गव्हर्नमेंटने काय बघायला पाहिजे, तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे की आपण शेतकऱ्याचं उत्पन्न सस्टेनेबली कसं वाढवू शकतो ह्याच्याकडे आता जास्ती फोकस पाहिजे. मोर दॅन की आता तुम्ही सोडा, ऑलरेडी बाहेर बेरोजगारी खूप आहे. तुम्ही शेती सोडून जर तुम्ही दुसरीकडे आलात की असं नाही की तुम्हाला सहजासहजी जॉब दुसरीकडे मिळत आहेत ना, तेच आपण आता तासभर डिस्कस करतो. त्याच्यामुळे शेतीमधलंच उत्पन्न कसं आपण वाढवू शकतो. म्हणजे यंग लोकांच्या दृष्टीने तुम्ही म्हणाला ते अगदी बरोबर आहे की शेतीमध्ये म्हणजे माहित नाही 1 वर्ष उत्पन्न येईल, 1 वर्ष उत्पन्न येणार नाही. पण हा प्रॉब्लेम सरकारने सॉल्व्ह कसा करायला पाहिजे. आपल्याकडे अजून इरिगेशन जेवढं व्हायला पाहिजे तेवढं झालेलं नाहीये. नको त्या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल शुगर केन, ऊस, म्हणजे इथे दुष्काळग्रस्त भाग आहे त्याच्यामध्ये आपण ऊस प्रोड्यूस करतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी शेतीमध्ये आपल्या लँड छोटे छोटे हे आहेत, कन्सॉलिडेशन ऑफ लँड नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला मेकनायझेशन चांगलं करता येत नाही. म्हणजे शेतकऱ्याला डायरेक्ट मार्केटिंग जर करायचं असेल तर ते कसं करता यावं, ह्याचं सरकारने जास्ती हे करायला पाहिजे. आपण ऍग्रिकल्चरचे प्रॉब्लेम्स आपण कसे ऍग्रो प्रोसेसिंग आपण खूप वर्ष ट्राय करतोय. तर ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री आपण कशी फ्लरिश करू शकू, कोल्ड स्टोरेज आपण कसं निर्माण करू शकू शेतकऱ्यांसाठी. आता खूप पीक आलं तर ते सगळं पीक बाजारात न आणता काही मी स्टोर करू शकेन, जेव्हा पीक कमी असेल तेव्हा बाजारात आणू शकेन. तर ह्या गोष्टी ज्या आपल्याला करायला पाहिजेत त्या सरकारने कराव्या असं मी लिहिलेलं. कारण आणखीन जर कमी लोक यंग लोक जर शेती ऑलरेडी फक्त 13 आहेत 100पैकी, आणखीन जर कमी झाले तर आपल्या 10 वर्षाने आपण जागे होणार आणि आपण म्हणणार अरे आता कोणीच नाही शेतांमध्ये काम करायला. तर ती अवस्था यायच्या आधी आपण ह्याची सुरुवात करायला पाहिजे की शेतकऱ्यांचं हे कशी वाढेल. कारण शेतकरी सोडून का जातात दुसरीकडे, ते शेतकरी स्वतःच्या मुलांना का सांगतात, कारण तुम्ही म्हणता तसं दुसरीकडे जाऊन जास्ती पैसा कमा म्हणूनच तुम्ही जाता ना. जर शेती करून जर मला जास्ती पैसा मिळणार असेल तर मला सोडायची नाही गरज. त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण आता चांगलं लक्ष दिलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये खूप म्हणजे तुम्ही स्वित्झर्लंड बघितलं, ऑस्ट्रेलिया बघितलं, ह्या देशांमध्ये फार्मिंग अँड अलाइड इंडस्ट्रीमध्येच कितीतरी एक्सपोर्ट्स आहेत ना, आणि तरी तेवढे देश प्रगत झाले. ते देश पण प्रगत झाले त्याच्यामध्ये लार्ज पार्ट ऑफ द एक्सपोर्ट्स आर ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट्स.
तर आपल्याला कोण थांबवतं? आपणही तसं करू शकतो ना. एक्सपोर्ट्स काय आपले फक्त असे नाही पाहिजे की फक्त मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस. यू कॅन हॅव अ बिग प्रोसेस फूड एक्सपोर्ट्स. रॉ ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट्स करण्याच्या ऐवजी यू कॅन हॅव अ लार्ज प्रोसेस फूड एक्सपोर्ट्स. तर तेवढंच शेती हा पण व्यवसाय धरून, व्यवसाय आहे असं समजून आपण कसं त्याचं हे उत्पन्न वाढवू शकतो, ह्याच्याकडे सरकारच्या धोरणांनी जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे. सध्या भारतात एक सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय आहे तो म्हणजे प्रॉब्लेम ऑफ मिडल क्लास. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत. सौरभ मुखर्जींनी ती थेरी मांडली, इतर अजूनही इकॉनॉमिस्ट ते मांडतायत की स्किलचा फायदा घेऊन 1 कोटीहून जास्त कमावणारी लोक वाढतायत. श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत. गरिबांना सरकारच्या योजनांचा सपोर्ट आहे. बेसिक मिनिमम वेजेस ते कुठून तरी कमावतात, शेतीत काम करतात. पण मध्यम वर्ग जो आहे, मिडल क्लास जो आहे, त्याला मात्र एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आलाय की एआयचा ऑनस्लॉट आहे. जितके महागाई वाढते तितका खर्च वाढत नाहीये. तुम्ही सुद्धा मध्यंतरी मिडल क्लास बद्दल लिहिलं होतं. भारतीय मिडल क्लासचं भविष्य काय? भारतीय मिडल क्लासचं भविष्य, आपल्याकडे जेवढा मिडल क्लास पाहिजे तेवढा ऑफकोर्स आपल्याकडे मिडल क्लास खरं तर नाहीये. आणि दुसरं एक मला असं म्हणायचं की आपण जे मिडल क्लास म्हणतो ना, ते आपण खरे तर बरेच जण अपर मिडल क्लास आहोत. आपल्याकडे बऱ्याच जणांना वाटतं, ऑलमोस्ट सगळ्यांना वाटतं की आपण मिडल क्लास आहोत. पण ऍक्च्युली जर आपलं वार्षिक उत्पन्न जर आपण बघितलं तर आपल्यासारखी माणसं ऍक्च्युली इंडियामध्ये अपर मिडल क्लास आहोत. कारण आपल्याला इन जनरल माहिती नसतं आपल्यापेक्षा किती प्रमाणामध्ये लोकांचं उत्पन्न कमी आहे. त्याच्यामुळे ऑफकोर्स आता ते जे खूप श्रीमंत होत आहेत ते जर बरोबर रीतीने श्रीमंत होत असते तर काही इश्यू नाहीये. जर ते चुकीच्या मार्गाने श्रीमंत होत असतील तर ऑफकोर्स त्याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे. पण जर बिझनेसमॅन जास्ती रिस्क घेतात, आणि तुम्ही रिस्क रिटर्न रिवॉर्ड तसंच असतं, तुम्ही जास्ती रिस्क घेतली की जास्ती रिवॉर्ड मिळतो ऑन अन ॲव्हरेज, पण रिस्क पण तेवढीच असते. जर तशी रिस्क घेऊन जर त्या माणसाने तेवढं कमावलं असेल तर त्याच्यामध्ये तसं काहीच चुकीचं नाही. मिडल क्लास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण नॉर्मली सेफ राहायला बघतो. बरोबर आहे, आता माझी नोकरी आहे, त्या नोकरीमध्ये मी एवढं मिळवेन, मग आता त्याच्या पगारामध्ये कमी वाढ होते, आपण पण रिस्क घेत नाही. आपण तरी कुठे काय व्यवसाय चालू करतो किंवा काय करतो, आपण कंटिन्युअस लर्निंग करतो का? आता एक मुद्दा तुमचा बरोबर आहे की जे टॅक्सेशन आहे ते टॅक्सेशन सध्या असं झालंय की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस ऍड केल्यानंतर, कारण मिडल क्लासच्या पगारामधनं डायरेक्टली टॅक्स जातो, राईट. त्याच्यामुळे खूप म्हणजे ओव्हरऑल टॅक्सेशन मला तर वाटतं की खूप वाढलंय इन जनरल. त्याच्यामुळे हे बसलाय मिडल क्लासला, आणि प्लस लाईक इन्फ्लेशन आणि पण आता त्यातनं जर वाट काढायची असेल तर आपलं रॅशनलायझेशन ऑफ टॅक्सेशन म्हणजे कंटिन्युअस चालू असतं, अजून चालू राहायला पाहिजे तसंच. पण आपण पण विचार करायला पाहिजे की आपण आपले स्किल्स कसे वाढवू, आपण काय करू की ज्याच्यामधनं आपल्याला आणखीन चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल, आणखीन चांगल्या प्रकारची प्रगती मिळेल. आता मी ह्याच्यामध्ये जर मला नाही वाटत आहे तर मी दुसरं काहीतरी करायला पाहिजे का, मी व्यवसाय करू का? पण ते आपल्या दृष्टीने आपल्याला करायला पाहिजे, लोकांनाही ते करायला पाहिजे. आपलं जर असं म्हटलं की मला आता हे दिवस गेले की नोकरी मिळाली आणि आयुष्यभर माझी हीच नोकरी राहील, हे जे पूर्वीची मिडल क्लासची संकल्पना होती की आता एकदा नोकरी घेतली की आता झालं, सेटल झालं आणि त्याच्यामध्येच मी आयुष्यभर, ते दिवस गेलेत आता. कारण जेवढे ज्या दृष्टीने बदल होत आहेत ना, जेवढ्या फास्ट बदल होत आहेत, त्याच्यामुळे आयुष्यभराची नोकरी हा प्रकार नसणारच आहे ऑलमोस्ट आपल्या यंग जनरेशनसाठी. म्हणूनच मी म्हटलं आपल्या यंग जनरेशनला आपण शिकायला पाहिजे की तुम्ही अडॅप्ट कसं होणार, अनसर्टन्टीशी डील कसं होणार. आणि तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही एक ट्रेंड बघितला ना यंग जनरेशनमध्ये, म्हणजे मला जनरलाइज नाही करायचंय पण जरी ट्रेंड बघितला ना की तर सेव्हिंग्स कमी झालाय. आले की पैसे इसेन्शियली तुम्ही म्हणजे काही काही खर्च करायलाच पाहिजे, ऑफकोर्स खाण्या जेवणावरचा खर्च, पण बऱ्याच वेळा असं काय म्हणतात, आयदर पिअर प्रेशर किंवा प्रेस्टिज इश्यू, त्या लोकांनी हे घेतलं मी हे घेतलं म्हणून घ्यायला पाहिजे, असं करून आपला एक्सपेंडिचर, कन्झम्पशन एक्सपेंडिचर खूप वाढलाय. मग तुमच्याकडे जेवढं इमर्जन्सी सेव्हिंग असतं तेवढं इमर्जन्सी सेव्हिंग राहत नाही. तर हे सगळे वैयक्तिक पण हे आहेत की आपण हे सगळ्याकडे कसं बघतो एकंदरीत, आणि आपण आपल्याला कंटिन्युअस स्किलिंग रिस्किलिंग कसं करत राहतो, आपण पण रिस्क घेणार का. सो सरकारचं पण नाही, पण थोडं करायला पाहिजे, आपणही थोडं करायला पाहिजे. शेवटच्या प्रश्नाआधीचा प्रश्न, तुम्ही यंग अडल्ट बद्दल सातत्यानं लिहिलंय. 20 ते 29 वयोगटातल्या लोकांच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्सचा अभ्यास केलाय. पण अशी जी 30 ते 40 मधली लोक आहेत
माझ्यासारखी अशा लोकांची काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तुमच्या अभ्यासातून आजूबाजूला ते इकॉनॉमिकली सोशली कसे प्लेस आहेत असं वाटतं? सो द रिझन आम्ही इतक्या वर्षापासून आता विशीतल्या लोकांना काम करतोय आणि रिसर्च करतोय ह्याचं कारण म्हणजे आता तुम्ही बघितलंच आपल्याकडे गेल्या काही महिन्यांपासून काय चाललंय, ती सगळी ऑलमोस्ट विशीतलीच लोक आहेत. ते इसेन्शियली दिसत होतं की हे असं होणार आहे म्हणून कधी ना कधी लोक रस्त्यावरती म्हणजे येणार, म्हणजे त्यांनी बरोबर पद्धतीने येऊ नये चुकीचं पद्धत वॉट एव्हर, पण एवढं फ्रस्ट्रेशन बिल्डअप होतोय ते गेल्या बऱ्याच वर्षापासून डेटामध्ये दिसत होतं, म्हणून आम्ही त्याच्यावरती जास्ती काम की गव्हर्नमेंट मस्ट म्हणजे गव्हर्नमेंट मस्ट कॅनॉट फॉरगेट द डेमोग्राफी वेन यू मेक पॉलिसीज. ओके, पण आता तुम्ही म्हणता तसं 30ली-40ली लोक आहेत. खरं एआयच्या वर्ल्डमध्ये ना 30 आणि 40तल्या लोकांना खरं तर यंगस्टरपेक्षा जास्ती भाव आहे. भाव म्हणजे जास्ती काय म्हणतात डिमांड येणार आहे, कारण आपल्या म्हणजे 30-40 लोकांना ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे आणि आता एक्सपिरियन्स जेव्हा येतो तेव्हा त्या एक्सपिरियन्स बरोबर इन जनरल तुमची बाकीची स्किल्स डेव्हलप होतात की तुम्ही ग्रुप वर्क कसं करू शकता, तुम्ही इंटिग्रेटिव्ह थिंकिंग कसं करू शकता, कारण तुम्हाला ऑलरेडी आता तो अनुभव आहे, बरोबर आहे. तुम्ही कनेक्टिंग द डॉट्स कसे करू शकता, तुम्ही ऑलरेडी बरेच कोडिंग बिडिंग केलंय ऑलरेडी, त्याच्यामध्ये त्यातल्या चुका वगैरे काय असतात त्या आता ऑलरेडी माहिती झाल्या. त्याच्यामुळे ऍक्च्युअली ज्या लोकांना एक्सपिरियन्स ऑलरेडी आहे त्या लोकांना डिमांड ऍक्च्युअली करंट यंगस्टर्स पेक्षा जास्ती वाढणार आहे. त्याच्यामुळे यंगस्टर्सना सध्या धोका जास्ती आहे आणि त्यांनी म्हणजे त्याचा व्यवस्थित वेळेचा उपयोग करायला पाहिजे. 30-40तल्या लोकांना म्हणजे त्यांच्यापेक्षा मीन्स वी आर बेटर प्लेस्ड, बट ऑफकोर्स वी हॅव टू डू कंटिन्युअस लर्निंग, बट बेटर प्लेस दॅन आय थिंक यंगर जनरेशन. दोन प्रश्न. भारताच्या 80व्या वर्षात भारतापुढचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला आहे हा मुद्दा एक, आणि या कॉन्टेक्स्टनं आत्ता जो विशीतला तरुण असेल की जो हा पॉडकास्ट ऐकेल किंवा त्याचे आई वडील ऐकतील त्यांना तुम्ही काय करायला सांगाल ऍक्शनेबल इन्साइट? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे म्हणजे आपण प्रॉस्पेरिटी कशी वाढवणार आणि प्रॉस्पेरिटी ॲट द इंडिव्हिज्युअल लेवल, म्हणजे आपण आपलं ॲव्हरेज इन्कम कसं वाढवणार आणि आपण विषमता कशी कमी करणार, दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत. दिस इज अ चॅलेंजिंग, आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप जास्ती प्रॉडक्टिव्ह क्वालिटी जॉब्स पाहिजेत, आणि जॉब्स निर्माण केले तर ते जॉब करू शकतील, चांगल्या पद्धतीने करू शकतील अशा पद्धतीची लोक पाहिजेत, म्हणजे ते स्किल असलेली लोक पाहिजेत. कारण ते इफ देयर इज अ सप्लाय यू नीड टू हॅव इक्वली कॉम्पिटंट, म्हणजे इक्वली डिमांड असते इक्वली कॉम्पिटंट सप्लाय, तशी लोक मिळू शकतात का आपण माहित असं. हे सगळ्यात मोठं चॅलेंज राहणार आहे इंडिया पुढे. आणि मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, एक प्रॉस्पेरिटी वाढते कशी, एक आपण तंत्रज्ञानाचा उपयोग हा करायलाच पाहिजे. त्याच्यामुळे जर तंत्रज्ञान आणि विज्ञान जर पुढे पुढे जात असेल तर आपल्याला त्याच्याबरोबर म्हणजे पेस ठेवायला पाहिजे. मग ते आपण त्याच्याबरोबर काम कसं करू शकू आणि त्याचा उपयोग कसा करून घेऊ शकू, ह्या गोष्टी खूप फोकस, फक्त पदवी नाही, आपण प्रावीण्य कसं मिळवू शकू. पदवी मिळवणं एक गोष्ट, आणि पदवी त्याची मोरॉले सहजासहजी मिळते, पण तेव्हा प्रावीण्य आपण त्याच्यामध्ये मिळवलंय का हे म्हणजे मुलांनी बघायला पाहिजे. पालकांनी पण हल्ली खूप असा सर्टिफिकेशन वरती, कारण आता ऑनलाईन झालंय ना सगळी, त्याच्यामुळे बरीच सर्टिफिकेशन आता ऑनलाईन करता येतात. मग तू हे सर्टिफिकेशन कर, ते सर्टिफिकेशन कर, मग तुझा सीव्ही असा खूप चांगला दिसेल, मुलांनाही वाटतं. म्हणजे बरोबर आहे, बाहेरनं असं वाटू शकतं की आता ही सगळी सर्टिफिकेशन केली तर माझा सीव्ही एकदम चांगला दिसेल, पण सगळ्यांचा सीव्ही आता तसा दिसतो कारण सगळेच जण सर्टिफिकेशन करतात. पण सर्टिफिकेशन केलं यू गेट इल्युजन ऑफ स्किल, आपल्याला असं वाटतं आपल्याला स्किल मिळालंय कारण नुसतं सर्टिफिकेट आहे म्हणून, पण आपल्याला स्किल खरं मिळालं नसतं, जस्ट बेसिक काहीतरी आपण पास केलेलं असतं. सो ऍक्च्युअली हॅव यू गॉट द स्किल, तुम्ही खरंच ते वापरून तुमचं कसलं सर्टिफिकेशन मिळवलं, एआय व्हॉट एव्हर समथिंग, ते वापरून तुम्ही ऍक्च्युअली काय तुम्ही गेला कुठल्या जॉबसाठी तर तुम्ही दाखवू शकता का मी हे बिल्ड केलंय, नॉट सर्टिफिकेट, पण मी ऍक्च्युअली ही गोष्ट मी बिल्ड केली, ही वेबसाईट बिल्ड केली किंवा आणखीन काय, हे लोकांनी बघायला पाहिजे ना. त्याच्यामुळे पदवी नाही प्रावीण्य, नुसती सर्टिफिकेशन नाही, पण ऍक्च्युअल स्किल बिल्डिंग इन्स्टेड ऑफ इल्युजन ऑफ स्किल बिल्डिंग. विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे का, पाठांतर नाही, पाठांतर सोडून द्या आता. विश्लेषणपूर्वक आपण विचार करू शकतो का,
आणि तो विचार आपण लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवू शकतो का? आपण जे बोलतो ते लोकांना व्यवस्थित कळू शकतो, म्हणजे आपल्याला खरंच माहिती असेल, त्या यंग लोकांना खरंच असेल, चांगलं ज्ञान असेल, पण आपण ते व्यवस्थित पद्धतीने कम्युनिकेट करू शकतो, कारण ते अजून एआय नाही करू शकणार सध्या तरी. शेवटी माणसांना दुसरी माणसंच पाहिजेत ऍक्च्युअल कम्युनिकेट करायला. तर ते करू शकतो का? ह्या ज्या 3-4 गोष्टी आहेत, त्याच्यावरती पालकांनी आणि मुलांनी दोघांनी खूप भर द्यायला पाहिजे पुढे जाऊन. विद्या मॅडम, खूप खूप आभार की खूप वेगवेगळे इन्साइट आम्हाला कळाले जॉब्स बद्दल, यंग ॲडल्ट्स बद्दल, एआयच्या इम्पॅक्ट बद्दल आणि ओव्हरऑलच प्रॉस्पेरिटी बद्दल. इन्सेंटिव्ह मॅटर हा मुद्दा तर महत्वाचा आहेच. या सगळ्या नवीन फ्रेमवर्क आम्हाला सांगितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा प्रत्यक्ष पुण्यात स्टुडिओ चर्चा करायला आवडेल, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू विनायक.